हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे राम हरि जय जय राम हेलो हेलो कडक करा हेलो कडक अजून करा थोडस हेलो हेलो सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 करकटावरी ठेवणी करकटावरी ठेवणी तुळशी हार गळा कासे पीतांबर 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 आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे कुंडले तळपती श्रावणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुळशी हार गळा कासे पीतांबर 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 तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख हे तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख हे तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख पाहिना आवाज थोडा आवाज कमी झाला हो. हॅलो आवाज कमी झाला आवाज वाढव हॅलो हॅलो पाहिना पाहिना श्रीमुख आवडीने तुझी हार तुळशी
परत काय गरज आहे घालवायची? आवाज मग मनाने कमी झाला. विठोबा रखुमाई हॅलो रामकृष्णारी. हॅलो जरा थोडासा बास जरा थोडासा वाढवा. मॉनिटरला आवाज द्या. हॅलो रामकृष्णारी. हॅलो रामकृष्णारी. हरे 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 रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी. तो हा विठ्ठल बरे वा बरे वा तो हा माधव बरे वा. विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरेवा बरेवा तो हा माधव बरेवा. विठ्ठली आवडी तो हा तो हा विठ्ठल बरेवा तो हा माधव बरेवा. जय राम
लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला हरी टाळी बोला मुक्ती नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा सकळांसी येते आहे एकटाल सकळांसी येते आहे अधिकार कलयुगी उद्धार हरीच्या नामे विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा विठ्ठल मना वेळोवेळा सोळा स्वर्गी नाही कामने नामापाशी चार मुक्ती कामने नामापाशी चार मुक्ती ऐसे बहुता ग्रंथी बोली विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही हरी जय जय हरी जय जय टाळ हरी जय जय हरी जय जय विठोबार कुमाई टाळी वाजवा जय जय विठोबार कुमाई विठोबार टाळी जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई हॅलो हॅलो मोकळा करा ना जरा आवाज राम रे रे ना रे तुम्हाला लगुनिया पाया विनवितो तुम्हाला या पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लगुनिया पाया विनवितो
रे टाणी बोला वा मुके नाम विठ्ठल 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 मन वेळो वेळा विठ्ठल विठ्ठल मन वेळो वेळा करे टाळी बोला मुकी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा आचुका सोहळा स्वर्गी नाही आचुका सोहळा 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 आचुका सोहळा रन रदो आचुका सोहळा सोहळा जय हो क्या बात है हे सुख सोहळा सुख सोहळा
सुख सोहळा स्वर्गी नाही हा सुख प्रभुअण्णा महाराज की, सद्गुरु सीताराम महाराज की, सद्गुरु संत भवानगिरी महाराज की, सियावर रामचंद्र की, गोपाल कृष्ण भगवान की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, बजरंग बली की जय। हर 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 रामकृष्णारी आवाज द्या, आवाज कसलाच नाही, आवाज वाढवा थोडासा। हॅलो रामकृष्णारी, हॅलो रामकृष्णारी, हॅलो थोडासा बेस वाढवा। हॅलो रामकृष्णारी, हॅलो असाच राहू देता शेवटपर्यंत। विठाला 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 हरी 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 लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम। विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळ हा सुख सोळा स्वर्गे नाही। कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा। विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळ हा सुख सोळा स्वर्गे नाही। सकळांसी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामी। विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळ हा सुख सोळा स्वर्गे नाही। तुका म्हणे नामा पाशी चार मुक्ती ऐसे बहुता ग्रंथी बोलिले। विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळ हा सुख सोळा स्वर्गे नाही। मायुग पिढे तडे विमरत्या मुरम पुंडलिकाय दातु मुनिंद्रेह समागत तिष्ठंतम आनंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। पांडुरंगा कृ प्रथम नमनम दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरुदास तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मस्तक हे पायाभरी या वारकरी संतांच्या। ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। विठला 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 विठ्ठल 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 विठाला 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 हो
हरी हरी लागून या पाय विनू तुम्हाला कळटाळे बोल मुख्य नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळ हा सुख सोहळा स्वर्गी नाही. प्रस्तुत प्रातोप्रसंगी कीर्तरूपी सेवेसाठी घेतलेला पाचचरणाचा अभंग चालताना पाऊल बोलताना शब्द ऐकताना वाक्य पाहताना दृष्टी सूर्याचे तळपणे प्रकाशाचे प्रकशने मेघाचे बरसणे चंद्राची शीतलता चांदण्याची मोहकता पक्षाची निर्भयता नदीची शुद्धता मनाची बुद्धी मानवाची समृद्धी देवाची भक्ती या सगळ्या गोष्टी ज्यांच्या अधीन होत्या एक राजा जगाचा जाणता राजा ठरला एक राजा जगाचा धर्मवीर ठरला एक संत जगाची आई ठरले एक संत जगाचे ब्रह्मदेव ठरले एक संत जगाचे गुरु ठरले आणि एक संत जगाचे जगद्गुरु ठरले असे देहूचे निवासी खिशात नाही धान समाजामध्ये नाही मान घरामध्ये मोडकी खाट पाणी पेला फुटका माठ पण तरी सुद्धा ज्यांची वैकुंठाची वाट आणि असा ज्यांचा परमार्थाचा थाट असे देहूचे निवासी श्री जगद्गुरु तुकाराम महाराज आणि त्या तुकाराम महाराजांचा आज अभंग मी सेवेसाठी घेतलेला आहे. तुकाराम महाराज कोण? तुकाराम महाराज कोण? गाता तारला तुकाराम महाराज नाव घेतल्यावर यम थरथर कापतो. तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले. तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाचा कळस म्हणजे तुकाराम महाराज आणि कीर्तनातून मेलेलं बाळ जिवंत झालं तुकाराम महाराज. आणि तुकाराम महाराजांच्या कीर्तनातनं मेलेली माणसं जिवंत होत होती बर का. तुकाराम महाराजांच्या कीर्तनातनं मेलेली माणसं बोलत जावा जरा. तुकाराम महाराजांच्या कीर्तनातनं मेलेली माणसं हा तुकाराम महाराजांच्या कीर्तनातनं मेलेली माणसं आणि माझ्या कीर्तनामध्ये जिती माणसं तसं काय म्हणू नका हो ग. पण आता ऐका ज्ञान कळायला बुद्धी लागते वेदना कळायला जाणीव लागते दुसऱ्याचं दुःख कळायला चांगली प्रवृत्ती लागते पण कीर्तनामध्ये मरण येण्यासाठी सुद्धा जन्माजन्माची पुण्याई लागते. आणि त्याच्यामुळं आपण कुठं पण मरल पण आपण काय कीर्तनामध्ये काय मरत नाही त्याच्यामुळे लई टेन्शन घेऊ नका. विठ्ठला हो अभंग आहेत पाच चरणाचा अभंग तुकाराम माझ्या अभंगाला कडवे आहेत पाच आणि अभंगडे वळण्यापूर्वी अल्पसा वेळेमध्ये अल्पसा परिहार म्हणजे तो असा पुण्यभूमी पवित्र भूमी पावन भूमी. खरं तर आपलं शंभूखेड नावाचं खऱ्या अर्थाने एक गाव आणि गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह. मला वाटतं की आपल्या सप्त्याचं वर्ष 37 आहे आणि 37व्या वर्षी आज या ठिकाणी चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आलेली आहे. हे माझं मी परम भाग्य समजतो व ज्यांच्यामुळे आज या ठिकाणी तुमच्या गावामध्ये प्रथमच कीर्तन करण्याची संधी मिळाली अशी आमच्यावरती नितांत प्रेम करणारे हरिदादा काटे असतील त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. बघा लक्षात ठेवा दादानी फोन केला आणि सांगितलं की महाराज आमच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आहे लवकर सांगा महाराज तुमचा कुठला दिवस घालू द्या. मी म्हणले एक काम करा दादा 10वा सोडून कुठला पण घाला काय अडचण नाही. तर आमच्या हरिदादानी 10वा न घालता डायरेक्ट माझा 4थाच घालून टाकला. हे माझं मी परम भाग्य समजतो. आणि त्याचबरोबर मगाशी खऱ्या अर्थानं ज्यांचा परिचय झाला असे आमचे पवार महाराज अर्थात आमचे तात्या असतील तात्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. बघा लक्षात ठेवा सुंदर नियोजन केलेलं आहे. टाळकरी सुद्धा अतिशय सुंदर आहेत गायनाचार्य सुद्धा अतिशय सुंदर आहेत पकवाज वादक सुद्धा अतिशय सुंदर आहेत आणि त्याचबरोबर गायनाची साथ करण्यासाठी अतिशय सुंदर खऱ्या अर्थानं ज्यांचा आवाज आहे अतिशय सुंदर ज्यांचा खऱ्या अर्थानं आवाज आहे अशी मला वाटतं की महाराजांचं नाव काय तुषार महाराज गाडी बरोबर आहे ना. तुषार महाराज गाडी असतील एकदा जोरदार टाळ्या महाराजांसाठी सुद्धा वाजवा. सुंदर असा महाराजांचा आवाज आहे. इकडे गायनाची साथ करण्यासाठी महाराजांचं नाव अविनाश महाराज असतील एकदा जोरदार टाळ्या आमच्या अविनाश महाराजांसाठी सुद्धा वाजवा. आणि त्याचबरोबर पकवादी साथ करण्यासाठी महाराजांचं नाव काय विष्णू महाराज असतील एकदा जोरदार टाळ्या आमच्या विष्णू महाराजांसाठी सुद्धा वाजवा. महाराजांचं नाव काय ऋषिकेश महाराज असतील त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. आणि पकवाजाच्या बाबतीत दोन्ही पकवाज वादकांचा हात नाही पकडायचा तर पायच पकडायचा कधी पण ध्यानात ठेवायचं तुम्ही. अतिशय सुंदर खऱ्या अर्थानं म्हणजे एका बाजूला कर्ण तर दुसऱ्या बाजूला अर्जुन सुंदर खऱ्या अर्थानं अशी जोडी आहे. आणि त्याचबरोबर चोपदार बाबा असतील बाबा नाव काय शेंडे महाराज असतील त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. लक्षात ठेवा महाराजांचं नाव बरोबर आहे ना. इकडे इंगळे महाराज इकडे शेंडे महाराज मध्ये संस्कार महाराज सापडला बरोबर आहे का तेवढं मला सांगावं बघा आज. आणि त्याचबरोबर आज या ठिकाणी शूटिंग काढण्यासाठी जे आज या ठिकाणी उपस्थित आहेत असे आमचे खरात भैया असतील त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. व ओम साई नावाचा खऱ्या अर्थाने युट्यूब चॅनल आहे. दादाचं नाव काय चैतन्य महाराज असतील त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो बरोबर आहे का तेवढं मला सांगा. आता सगळ्यांची नाव घेणं मला शक्य नाही तरी सुद्धा इथले सर्व मान्यवर असतील आचार्य प्राचार्य चित्रकार आणि साऊंड सिस्टीम सुद्धा अतिशय सुंदर आहे. नाव काय साऊंड सिस्टीमचं चैतन्य मग त्यांचं नाव काय त्यांचं पण तीच
बरं सुद्धा चैतन्य दादांची साऊंड सिस्टीम आहे. एकदा जोरदार टाळ्या साऊंड सिस्टीम वाल्या दादांसाठी सुद्धा वाजवा. बरं का चैतन्य दादा, परवा दिवशी माझं मुंबईला कीर्तन होतं आणि त्या साऊंड सिस्टीमला दादाला म्हणलं 1 नंबर तुमची साऊंड सिस्टीम आहे. त्या साऊंड सिस्टीमला दादानं मला पाया पडून 2000 रुपये दिलं. तुम्ही खिशात हात घालू नका, असू द्या, तुम्हाला काय म्हणत नाही. आणि ऐका, आता सगळ्यांची नाव घेणं मला शक्य नाही. हे त्याला सर्व मान्यवर असतील. आचार्य, प्राचार्य, चित्रकार, पत्रकार, परीक्षा निरीक्षक, शिक्षक, परिसरतन, गावतळी, पाहुणे मंडळी, गावकरी मित्रमंडळी, डाळीमवाले, द्राक्षवाली, मटकेवाले, शेडवाले, मेंढरवाले, कोंबड्यावाले, उभारले बसलेले, पायला मुलेले, पाय कडलेले, जीवन आले, बिगर झोपतालेले, झोपून आलेले, झोपता आलेले, टीव्ही बघून आले, बिगर टीव्ही बघता आलेले, बायकोशी भांडण करून आले, बायकोशी भांडतेला, बायकोला घेऊन आलेले, बायकोला ठेवून आले, पोरांना घेऊन आले, पोरांना ठेवून आलेले, जेवण आलेले, बिगर जेवता आलेले, पिऊन आलेले, बिगर पिता आलेले, म्हणजे चहा. दुसरा अर्थ लावू नका. जे कीर्तनामध्ये पहिल्यांदा आले ते, जे येणार लिहू देत नाहीत ते, आणि इथं कीर्तन चालू आहे हे माहित असून सुद्धा निवांत घरी उताने घोरत पडले ते, सर्वांना माझं ऐकू येत असेल तर रामकृष्ण हरी. चला आता सगळ्यांची नावं झाली, आता काही सुद्धा अडचण नाही. टाळकरी म्हणा उत्तर 1 नंबर, आयोजन म्हणा उत्तर 1 नंबर, मंडप म्हणा उत्तर 1 नंबर, श्रोते म्हणा उत्तर 1 नंबर, गायक म्हणा उत्तर 1 नंबर, वादक म्हणा उत्तर 1 नंबर, लाइटिंग म्हणा उत्तर 1 नंबर, साऊंड सिस्टीम म्हणा उत्तर 1 नंबर, कार्यकर्ते म्हणा उत्तर 1 नंबर, नियोजन म्हणा उत्तर 1 नंबर, आणि कीर्तनकार म्हणा उत्तर कोण म्हणलं 2 नंबर नाही, कोण म्हणलं सांगा 2 नंबर. मी का 2 नंबर वाला आहे का? होय. एकदा मसवडच्या घाटात एकदा आमची चोरानं गाडी अडवली. चोर म्हणला कोण आहे? मी म्हणलं महाराज आहे. चोर म्हणले महाराज तुम्ही जावा. मी म्हणलं तुम्ही आम्हाला का सोडता? ते चोर म्हणले महाराज जावा, तुमचा ना आमचा धंदा एकच आहे. धंदा? मी म्हणलं तुम्हाला म्हणायचं आहे काय? ती चोर म्हणले महाराज आम्ही पण रात्री छापतो आणि तुम्ही पण. तुम्ही म्हणा आता माझं काही नाही, पण एवढं सुंदर नियोजन केलेलं आहे आणि कीर्तन चालू झाले. आणि आपल्या कीर्तनामध्ये हसू वाटलं हसायचं, रडू वाटलं रडायचं, टाळ्या वाजू वाटल्या टाळ्या वाजवायच्या, गायन करू वाटलं गायन करायचं, देवाचं नाव घेऊ वाटलं देवाचं नाव घ्यायचं, आणि कीर्तनकारला हनू वाटलं नाही तसं काय करायचं नाही. आता तुमचा 1 तास एकच पक्ष, फक्त आणि फक्त संस्कार महाराजावरती लक्ष. विठाला आणि कीर्तन चालू झाले आता. आणि कीर्तन चालू असताना फक्त पटापटा सगळ्यांनी बोलत जायचं, म्हणजे तुम्हाला पण सोपं आणि मला पण सोपं. माणसावरती संकट आली की माणसं देवाचा धावा करतात, बरोबर? तुम्ही होय म्हणा नाही तर नाही म्हणा, पण डोक्यावर 50 लाख रुपये कर्ज असल्यासारखं बसू नका. हा, माणसावरती संकट आली की माणसं देवाचा धावा करतात. हा माणसाचा नियम आहे, पण देवाचा एक नियम आहे, जो जास्त भजन करेल त्याच्या संसाराचं वाटुळ करायचं. नाही नाही नाही, तुम्ही तसं म्हणू नका. तुम्ही अजून पण बघा, ज्यानी जास्त देवाचं भजन केलं त्यांच्या संसाराचं हरिदादा काय झालं? वाटुळ झालं. मीराबाईंनी भजन केलं संसाराचं वाटुळ झालं. तुकोबारांनी भजन केलं संसाराचं वाटुळ झालं. सखूबाईंनी भजन केलं संसाराचं वाटुळ झालं. माऊलींनी भजन केलं संसारच झाला नाही. म्हणजे याचा एकच अर्थ आहे की जास्त भजन करणाऱ्याच्या देव संसाराचं वाटुळ करतो. भजनी मंडळ नाही ना, त्याला पुरावा आहे. देवाची ती खून आला ज्याच्या घरा आणि त्याच्या पडे चिरा संसाराच्या. तुम्ही अजून पण बघा, आणि देवाजवळ काही न्याय नाही. हो का, जन बायको पळवली त्याच्या भावाला सोन्याची लंका, आणि सक्का जोडीदार सुदामा बिनभाकरीचा मारला. महिला मंडळ 5 पती असताना सुद्धा द्रौपदीनं कर्णाकडे बघितलंच तरी सुद्धा द्रौपदीचं नाव पतिव्रतेच्या यादीत नंबर 1 ला. आणि लक्ष्मणाची बायको उर्मिला 14 वर्ष हातामध्ये दुधाचा ग्लास घेऊन आपल्या पतीसाठी उभी राहिली. यादीत कुठं नाव नाही. हाय कुठं उर्मिलेचं नाव यादीत नाही. आपण 1 भाकरी खाल्ली तर लोक म्हणतात त्याला खाण्याचं भान नाही. 7 खंडे अन्न हाणून सुद्धा दुर्वास उपाशी. आपण 1 बायको केली तर लोक म्हणतात तो संन्यासी नाही. आणि कृष्णाला 16,108 बायका, गडी ब्रह्मचारी. म्हणजे देव काय कोणाला काय खाऊ देत नाही. म्हणजे कसं, जिथं दात आहे तिथं चणी नाही, आणि जिथं चणी आहे तिथं दात नाही. ज्याला लाख रुपयाचा बेड झोपायलाय त्याला झोपच नाही, आणि ज्याला पडल्या झोप लागते झोपायला साधी त्याला संतरंजी नाही. ज्याला पंचपक्वान्नाचं ताट खायलाय त्याला भूकच नाही, आणि ज्याला मरणाची भूक आहे त्याला खायला नाही. ज्याला 500 एकर जमीन आहे त्याला पोरगच नाही, आणि काही जणांना गुंठा जमीन नाही, 11 पोरं, झोपायला जागा नाही.
म्हणजे देव काय कुणाला काय खाऊ देत नाही, त्याला पुरावा आहे. महाराज म्हणतात ना, देवा पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, तुझा दरबार, तुझा दरबार. पांडुरंग, धुंद झाला तुझा दरबार. मग आता ज्यानी ज्यानी जास्त ज्यानी ज्यानी जास्त देवाचं भजन केलं त्यांच्या संसाराचं काय झालं, वाटोळं झालं. मग आता आपण माळ काय केली पाहिजे. मग आता आमचे तात्या असतील, आमचे हरिदादा असतील, सर्व कार्यकर्ते असतील, ते म्हणतील महाराज हो का, इथं आम्हीच कसा तरी आम्ही सप्ताह करतोय, गावामध्ये माळकऱ्यांची संख्या वाढावी म्हणून, आणि तुम्ही डायरेक्ट देवाला उलट बोलताय. आता ऐका, सगळी लोक माझ्या विरोधात आहेत. आता सगळ्या इथं बसलेल्यापैकी सध्या सगळी लोक माझ्या विरोधात आहेत. पण एक वाक्य सांगू का, एकाच बॉल मध्ये आता मॅच फिरवणार, एकाच बॉल मध्ये फिरवू का, अय गावकरी फिरवू का, एकाच बॉल मध्ये मॅच फिरवता. आता ऐका, सावध बसा, आता गंमत बघा. ज्यानी ज्यानी जास्त देवाचं भजन केलं त्यांच्या संसाराचं वाटोळं झालं, मान्य आहे. त्यांच्या जीवनामध्ये अडचणी आल्या, मान्य आहे. त्यांच्या जीवनामध्ये संकट आली, मान्य आहे. त्यांना समाजाने त्रास दिला, मान्य आहे. त्यांना जगाने त्रास दिला, मान्य आहे. पण त्या लोकांना जगाचा बाप पांडुरंग भेटला. त्या लोकांना जगाचा बाप पांडुरंग भेटला. म्हणजे मीराबाईंनी भजन केलं, संसाराचं वाटोळं झालं, हो द्या, पण देव भेटला. गाता पाण्यात टाकला, अहो टाकू द्या हो, पण तुकोबाराय जगद्गुरु ठरले. आणि लोकांनी ज्ञानोबारायांच्या आई वडिलांचा बळी घेतला, पण ज्ञानेश्वर महाराज ज्ञानियांचे राजे ठरले. म्हणून तर ज्ञानाचा सागर आणि सखा माझा किंवा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, आणि चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा विठला विठला. हो, म्हणजे आता ऐका, म्हणजे आता ऐका, संसार चांगला झाला तर देव भेटणार नाही, आणि देव भेटला तर संसार चांगला होणार नाही. मग आता तुमच्या गावकऱ्यांना दोन पर्याय मी प्रत्येकाला देतो. पर्याय नंबर 1, सावध बसा बरं का, आता सावध बसा. पर्याय नंबर 1, एकतर तुम्हाला देव भेटेल पण तुमचा संसार चांगला होणार नाही, पर्याय नंबर 1. आणि पर्याय नंबर 2, तुमचा संसार मस्त चांगला होईल पण तुम्हाला देव भेटणार नाही, हा पर्याय नंबर 2. मग पटकन बोला, पर्याय नंबर 1 का 2? 1 का? वा, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं तुमच्या संसाराचं वाटोळं व्हावा पण तुम्हाला देव भेटावा, असं तुम्हाला सगळ्यांना वाटतं. पण लबाड बोलायचं नाही, मारुतीच्या मंदिरा पुढाय हे तुम्ही बाहेरून म्हणला का आतून म्हणला, हो का, खोट बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. बरं, महिला मंडळ पुरुष मंडळ पटकारना बोला. तुम्ही रस्त्याने चालला आणि 2 मूर्त्या दिसल्या, रामाची आणि रावणाची, कुठली मूर्ती उचलणार? बोलत जावा लवकर. रामाची. कुठली मूर्ती उचलणार? रामाची. पण रामाची मूर्ती पितळाची असली आणि रावणाची मूर्ती सोन्याची असली तर कुठली उचलणार? चोपदार, रामाची. रावणाची सोन्याची, सोन्याची. खोट बोलायचं नाही. बर बर बर, तुम्ही कुठली उचलणार? रामाची. रावणाची कशाला उचलायची? दोन्ही पण उचला, काय एवढं टेन्शन घ्यायचं आहे? बरं, महिला मंडळ पटकारना बोला. महिला मंडळ पटकारना बोला. माझ्या गळ्यातील माळ जास्त पवित्र का तुमच्या गळ्यातील सोनं जास्त पवित्र? पटकारना बोला. मावशाऊ, माळ नाही, काम करा, माझी माळ तुम्हाला देतो, तुमचं सोनं मला द्या. काय काय बाय म्हणत असतील, बाय मला बरं आला आमच्या गावात सोनं मागायला, त्याचा मोडदा शिवला. बरं, आता ऐका, महिला मंडळ पुरुष मंडळ पटकारना बोला. महिला मंडळ पुरुष मंडळ पटकारना बोला. तुम्ही चहा पे लागला आणि चहामध्ये माशी पडली तर तुम्ही चहा टाकून देता का माशी टाकून देता? काय टाकून देता? चहा. आणि देशी गायचं 1500 रुपये किलो तूप, आणि त्या जर तुपामध्ये माशी पडली तर तुम्ही काय टाकता? माशी टाकता.
होय माशी टाकता, अरे अगोदर चोखता आणि मग टाकता, त्याला मक्की चूस म्हणतात. काय करता बरं जाऊ द्या. महिला मंडळ पुरुष मंडळ पटकारना बोला. मला सांगा आपण नारळ कोणाला फोडतो? बोलत जावं. नारळ कोणाला फोडतो? देवाला. आणि देवाला केवढा ठेवायचा? तुकडा. बाकी सगळा आपल्याला. फोडलाय कुणाला? देवाला. बाकी सगळा आपल्याला. आणि तो जर नारळ नासका निघाला, आकाच्या आका नारळ देवाला, आणि वरण म्हणायचं देव पावला बर का, तुझ्या खानदानीला पावला. महिला मंडळ पुरुष मंडळ पटकारना बोला. पटकारना बोला. हिथं बसलेल्यापैकी देव कुणाला आवडतो? त्यांनी बोटवर करा बर. खरा खरा बोटवर. हनुमंतराय बघतील. वा 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 वा. हरिदादा. हरिदादानं बोटवर केलं. काय अडचण आहे? हात खाली घ्या. आता इथं बसलेल्यापैकी कुणाला असं वाटतं की देव आपल्या घरी यावा? त्यांनी बोटवर करा बर. वा वा वा. घ्या हात खाली. आता इथं बसलेल्यापैकी कुणाला असं वाटतं की आपण देवाच्या घरी जावं? त्यांनी बोटवर करा बर. मावशे आवा देवाच्या घरी म्हणजे पंढरपूरला नव ढाकात जा वाटत. पण जो जन्माला आला त्याला मारावं लागणार. म्हणजे कसं बाटली घेतली टोपण फुकट, मोबाईल घेतला चार्जर फुकट, पकवास घेतला गट्ट्या फुकट, ट्योक विना घेतला तारा फुकट, शर्ट घेतला गुंड्या फुकट, लग्न केलं बायको फुकट. हा मग काय विकत आणता काय? आणि जो जन्म घेतला मृत्यू फुकट. म्हणजे जो जन्माला आला त्याला मारावं लागणार. म्हणजे कसं वाट्याने बोला. कार गाडी राहणार, कार गाडीचा मालक जाणार. ट्रॅक्टर राहणार, ट्रॅक्टर ड्रायव्हर जाणार. मंडप राहणार, श्रोते जाणार. पोरानो शाळा राहणार, गुरुजी जाणार. चोपदार दांडकर राहणार, दांडकर राहणार, चोपदार जाणार. बरोबर आहे. साऊंड सिस्टीम राहणार, ऑपरेटर जाणार. पकवास राहणार, वाजवणारे महाराज जाणार. अभंग राहणार, कीर्तनकार जाणार. अरे तू अनावर तर नाही म्हणा, पण जो जन्माला आला त्याला जावं लागणार. इको द्या. हरी हरी हे जरी नाही काल अग दुसऱ्या येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल. एक साथ टाळी वाजवा. एक साथ. धन्यवाद माय बाप. जय हो. बाबा हे जरी नाही काल अग दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल. सरती शेवटी पा गाळ बांधून येईल. सरती शेवटी पा गाळ बांधून येईल. सरत देवटी बा काळ बांधून नेईल. सरत देवटी बा काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमचे काही वाचाईल. एका जनार्दनी आमचे काही वाचाईल. काही वाचाईल. हे काय वाचाईल. पिंगळा महाद्वारी बोल बोल तोलेका. पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोल तोलेका. पिंगळा महाद्वारी आमवाग्या सोमवाग्या प्रेम नगरावाली. सावध होणी भजनी लागा देव करा कैवारी. आमवाग्या सोमवाग्या प्रेम नगरावाली. सावध होणी भजनी लागा देव करा कैवारी. देव करा कैवारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. हे मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. करुणी उचित अन करुणी उचित अन गाण मनाला दान मागायचं
विठाल विठाल एकदा जोरदार टाळ्या दोन्ही पकवाद वादकांसाठी वाजवा. वा गायाला मी सगळेजण पण वाजवायला दोनच वाघ. नाद करायचा नाही. इथं आनंद आहे का नाही सांगा. ओ भजनामध्ये आनंद आहे का नाही सांगा. अहो तू का म्हणे येते भजन प्रमाण आणि काय थोरपण जाळायाचे. इथं आनंद आहे म्हणून तर स्वर्गीच्या अमर इच्छिता ती देवा आणि मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. अरे इथं आनंद आहे. नाहीतर बाकीच्या गाण्यामध्ये काय आनंद आहे का. होय बाकीच्या गाण्यामध्ये काय आनंद आहे का. काय बाकीची गाणी पाटलाचा बैल चालू द्या. 1 2 3 स्टार्ट. बांग बांग बांग. अरे काय गाणी सोनू तुझ्या माझ्यावर भरोसा नाही का. अरे काय बाबा गाणी म्हणताय. हे तर जरा या जरा एक वाक्य सांगू का. लग्नातलं नाचणं म्हणजे मस्तीचं आहे. निवडणुकीतलं नाचणं म्हणजे द्वेषाचं आहे आणि कीर्तनातलं नाचणं भक्तीचं आहे. नाचो कीर्तनाचे रंगे 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 हे नाचो कीर्तनाचे रंगे नाददीप लावो जगी नाचो कीर्तनाचे रंगे नाददीप लावो नाचो कीर्तनाचे रंगे नाददीप लावो हे नाददीप लावो जगी नाचो कीर्तनाचे रंगे नाचो कीर्तनाचे रंगे नाचो कीर्तनाचे रंगे नाचो कीर्तनाचे वा नाचू. हा. नुसता ठोका टाकायचा. वा नाचो कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप लावो जगी. किंवा इथं नाचता नाचता देवाचा गळला पितांबर किंवा नामदेव कीर्तन करीन पुढे देव नाचे पांडुरंग. इथं नाचावं. वरात पुढे नाचायचं नाही. जीभ बाहेर काढून इथं नाचलं पाहिजे. विठाला विठाला. चला ऐका आता देवाचा नियम आहे. मग अशा आपण होतो देवाचा नियम आहे. जो जास्त भजन करेल त्याच्या संसाराचं करेक्ट वाटोळ करायचं. पण संतांचा नियम आहे अरे संसाराचं वाटोळ झालं होऊ द्या. आमचा परमार्थ चांगला झाला पाहिजे. महाराज म्हणतात ना संसाराच्या नावे आणि घालोनी या शून्य किंवा जाळोनी संसार बैसलो अंगणी किंवा माऊली म्हणतात ना फल कटतो संसार आणि येते सार भगवंत. म्हणजे संतांचा असा नियम आहे संसाराची वाट लागली तरी चालल पण आमचा परमार्थ चांगला झाला पाहिजे. आणि माणसाचा असा नियम आहे परमार्थाची वाट लागली तरी चालल पण आमचा संसार चांगला झाला पाहिजे. हा नियम कुणाचा. हा नियम कुणाचा माणसाचा. आणि किती पण संसार करा संसार दुःखाचा आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार आणि सुखाचा विचार नाही कोठे. किंवा कबीरजी म्हणतात ना जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही राजा दुखिया प्रजा दुखिया. आणि दुखिया सारा संसार. संसारामध्ये दुःख आहे. संसारामध्ये कोण सुखी आहे तेवढं मला सांगा. एवढं संसार दुःखाचा आहे. अहो गाडे महाराज तुम्ही एवढं सुंदर खऱ्या अर्थानं गायन करता पण एका ठिकाणी मी धाराशिवला माझं कीर्तन होतं आणि त्या मी नुसतं म्हणलं संसार दुःखाचा. काय त्या गायकानं चाल घेतली अशी चाल संसार दुःखामुळे. तुला झालंय काय रडायला. काय करू गाव नको पण रडू नको फुकाटचं. काय करता सांगा. संसार दुःखाचा. कोण संसारामध्ये सुखी आहे तेवढं मला सांगा. मला वाटतं तुम्ही सुखी आहे. तुम्हाला वाटतं मी सुखी आहे. मला वाटतं पकवाजवादक सुखी आहेत. पकवाजवादकांना वाटतं कीर्तनकार सुखी आहे. मला वाटतं मस्त आमचे तात्या सुखी आहेत. तात्यांना वाटतं आमचे हरिदादा सुखी आहेत. हरिदादांना वाटतं आमचे हे चोपदार सुखी आहेत. ह्यांना वाटतं मी सुखी आहे. आणि मला वाटतं हे चोपदार सगळ्यात जास्त सुखी आहेत. सुखी आहे का नाही तुम्ही. सुखी आहे का नाही. वा वा वाजवा टाळ्या एकदा. सुखी येतं ते. वा 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 क्या बात आहे. पण खरं सांगा आता बाबा खरं सांगा कधी कधी असं वाटतं का नाही की सगळा संसार सोडावा आणि त्या पंढरपूरच्या वारीला जावं. वाटतं का नाही. वाटतं. पण आता कीर्तन संपल्यावर कुठं जाणार. घरी. घरी जाणार. आता मस्त येतं मी पोपटावून मिठू मिठू बोलतोय. आता मी काय कीर्तन संपल्याच्या नंतर मी काय काशीला जाणार आहे का. मी घरी जाणार. कोण संसारामध्ये सुखी आहे. नोकरदार म्हणतो परवडत नाही. नोकरदार म्हणतो परवडत नाही. त्याची बायको म्हणते भागत नाही. शेतकरी म्हणतो पाणी नाही. व्यापारी म्हणतो गिराईक नाही.
पोरं म्हणतात पाहुणे येत नाही, आली ती देत नाही, दिली ती राहत नाही, आणि राहिलं तिला पोर होत नाही. झालं पोरग ती नीट निघत नाही, निघली नीट ती 10वी पास होत नाही, झालं 10वी पास त्याला नोकरी लागत नाही, लागली नोकरी त्याला छोकरी मिळत नाही, तिकट खावं तर पचत नाही. आम्हा लोकांनी काय अवकाशाचं मरणाचं फिरायला लागलो इथं, आमच्या बरगाड्या बाहेर निघाला, आमच्यावर दिवस चांगला आहे. बरं चला जाऊ द्या, ऐका आता. आणि तिकट खावं तर पचत नाही, थांबा जरा बोल नका. तिकट खावं तर पचत नाही, फिकट खावं तर रुचत नाही, काय खावं तीच काय कळत नाही. लहान असताना आई म्हणायची तुला काय कळत नाही, पुरुष मंडळ आपलं. लहान असताना आई म्हणायची तुला काय कळत नाही, लग्न झाल्यावर बायको मध्ये तुम्हाला काय कळत नाही, आणि म्हातारा झाल्यावर पोरं म्हणतात बाबा तुम्हाला काय कळत नाही. मग आम्हाला कळतेच का, हीच मला काय कळत नाही. काय करतात एवढं मला सांगा. लग्नाचं पण लय अवघड झाले आता. सोलापुरामध्ये 500 तरुण पोरांनी एकत्र कलेक्टर ऑफिस समोर मोर्चा काढला. ती 500 पोरं म्हणायची कलेक्टर साहेब तुम्ही काय पण करा पण आमचं लग्न तेवढं करा. कलेक्टर म्हणला माझाच मेहणा अजून मोकळा येतोय, तुमचं कवा करू लग्न. लग्नात लय अवघड झाले आता, काय करता. आणि झालं काय माहिती आहे का, ज्या पोरांची लग्न नाही झाली त्या पोरांना सांग नसतं. पोरगी बघायला जात असताना पोरं आले त्या कीर्तनाला, पोरांना सांग नसतं. ज्या पोरांचं लग्न नाही झालं पोरगी बघायला जात असताना म्हणायचं नाही पोरगी गुरी पाहिजे, दिकणी पाहिजे, नाका डोळ्यानं चांगली पाहिजे. आता ते कशी का असना, भलं ती नकटी, डंगरी, वकटी, खैरी, बांडी, बघत्या भिताडाकडं, चालत्या वाडाकडं, एक डोळा हेकना किधर बी देखना, आणि बघत्या गुलाबजामुन मागते जिलेबीचा आकडं. कशी का असना फायनल करून टाका जरा. आणि झालं काय माहिती आहे का, पोरी मिळत नाही त्या अशातला काय भाग नाही, पण मुलींच्या आईंच्या अपेक्षा वाढल्या. महिला मंडळ पटकारना बोला, तुमच्या मुलीचं लग्न करायचं आहे, अपेक्षा काय. अय मावशाओ बोला की, तुम्ही तर लय पुढे पुढे बोलत असता. हा पटकारना बोला, पोरला काय पाहिजे बोलत जावा. पोरला काय पाहिजे, नोकरी पाहिजे. वा वा वा. हा ती पण कसली पाहिजे, वा 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 सरकारी पाहिजे. हा पोराचा पुण्यामध्ये काय पाहिजे, फ्लॅट पाहिजे. 1 लाखाच्या वर पोराला काय पाहिजे, पगार पाहिजे. पोराला शेती पाहिजे, आणि पोरगी शेतात गेली नाही मग शेती गायची मला खाटा घेऊन पोरायला पाहिजे. अवघड झाला आता. आणि सांगू तुम्हाला आता पुरीच्या आईचं झालं काय माहिती आहे, खरं सांगतो मी तुम्हाला. महिला म्हणजे बोलू का तुम्हाला, तुमचं लिकूर आहे बोलू का सांगा. पुरीच्या आईचा असा प्रॉब्लेम झाला, सरकारी इष्टीतनं प्रवास करायला नको वाटते, सरकारी दवाखान्यात जायला नको वाटते, सरकारी रेशनचा भात खायला नको वाटते, सरकारी शाळेत जायला नको वाटते, पण जावाय मात्र सरकारी नोकरीवाला पाहिजे. होय गे गुडीची आई. हा अहो काय अहो महिला मंडळ माझं म्हणणं असतं, भलं पोरगा गरीब असेल, पोराच्या गळ्यामध्ये माळ असेल कर्तृत्वान, पोरगा असेल कर्तृत्वान मुलाला महिला मंडळ तुम्ही तुमची मुलगी द्या. आणि महिला मंडळ कर्तृत्वान मुलाला जर तुम्ही तुमची पोरगी दिली तर तो पोरगा त्याच्या कर्तृत्वाच्या जीवावर 3 एकरची 30 एकर जमीन केल्याशिवाय राहणार नाही. कर्तृत्वाला किंमत आहे जरा. आणि कीर्तनामध्ये आलेला प्रत्येक पोरांना सांगणार, पोरांनो अरे अभ्यास करा, कष्ट करा, देवाची भक्ती करा, व्यसन बिसन अजिबात करू नका. आणि तुम्हाला सांगणं असतं ज्या पोरांची लग्न नाही झाली उगा त्यांना सारखं हिनवायचं नाही. तू अजून बिगर लागण्याचा राहिलाय, बिगर लागण्याचा राहिलाय. कॉन्फिडन्स जरा कमी करू नका, जरा आत्मविश्वास द्यायला शिका. आणि पोरांनो आपण प्रत्येक जण छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे का नाही, आवाज जरा जोरात येऊ द्या, आहे का नाही. आणि मावळे कसे होते नीट ऐका, उसाची मुळी हाताने पिळायचे, हांडांडा रस गिळायचे, व्यसन करणं टाळायचे, आणि छत्रपतीला जाऊन मिळायचे. असे आपले मावळे होते, लक्षात ठेवा. व्यसन अजिबात करू नका. याचं कारण दारू पेला लिव्हर फुटल, गुटखा खाल्ला तोंड फुटल, आणि चांगल्या कामात गेला बंधन तुटल. आणि त्याच्यासाठी मित्रमंडळी चांगली ठेवा, नाहीतर सुरुवातीला पासतील ताडी ताडी ताडी, दारूची लावतील गोडी, लागली दारूची गोडी, विकावं लागल माडी, विकली गाडी, बायकोची जीर्ण झाली साडी, अरे लावणार त्या दारूला काडी, धर ज्ञानोबाराय तुकोबारायची जोडी, आणि मग तुला कळलं वारकरी संप्रदायाची गोडी. मग तुला कळल वारकरी संप्रदायाची गोडी. आणि तर संप्रदायामध्ये आला आणि दुसरं तिसरं काय नाही करायचं, गात गात त्या देवाचं नाव घ्यायचं. कसं, हरी गात जागा, 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 हे गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा. जय श्रीराम. हे गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा. जागा जागा गात, गात जागा, 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 गात जागा. हे गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा. जागा गात, गात जागा,
प्रेम मागा पांडुरंगा म्हणून देवा प्रेम सुख दे आणि प्रेमा विना नाही समाधान का म्हणून तर महाराज म्हणतात ना देव कसा आहे अहो प्रेमाचा भुकेलाय थोर प्रेमाचा भुकेला थोरा प्रेमाचा भुकेला प्रेमाचा भुकेला आणि हाची दुष्काळ तयाला मग चला आपला विषय चालू होता संसार दुःखाचा आहे मग संसार दुःखाचा आहे पण तरी पण माणूस संसार सोडत नाही का नाही सोडत एका मिनिटामध्ये तुम्हाला सांगतो तुझं नाव काय रे नाव अनुज जाऊ दे तिकडे तुझं नाव काय सूरज चांगली नाव आहे ती तनुज सूरज शहरामध्ये काय नाव बंटी पप्पी बबली अरे काय नाव आता ह्या मुलाचं नाव सूरज आहे पटकरना बोला या मुलाचं नाव सूरज आहे माझा असा प्रश्न आहे माणूस संसार का सोडत नाही जाणकार मंडळी जरा थोडं नीट लक्ष देऊन ऐका या मुलाचं नाव सूरज आहे पटकरना बोला हे याचं नाव आहे का ठेवलेलं नाव आहे बोल जावा बोललं तर कीर्तन कळणार आहे हे याचं नाव आहे का ठेवलेलं नाव आहे करेक्ट ठेवलेलं नाव आहे मग हा सूरज ज्या वेळेस जन्माला आला होता त्यावेळेस याला नाव होतं का सूरजचं जाऊ द्या मला नाव होतं का नाही तुम्हाला नाव होतं का नाही म्हणजे आपला या जगाचा काय सुद्धा संबंध नव्हता पण आता एका प्रॉब्लेम कुठे झाला आपला जन्म झाला बरं का हरिदादा आपला जन्म झाला टाळकरी आणि आपल्या आजीबाईने आपल्याला काकला घेतलं आणि आजीबाई म्हणली मी तुझी आजी तू माझा नातू आणि गाडी बंगला इस्टेट जमीन फ्लॅट प्लॉट एफड्या बिपड्या सोनं नाणं दागिनं ही सगळं तुझं आहे बारीक ऐका ही सगळं तुझं आहे मग ती कार्ट म्हणतं हे माझ्या आणि माझं म्हणलं तिथंच एक गोष्ट आपल्याला चिटकली आणि त्या गोष्टीचं नाव म्हणजे माया त्या गोष्टीचं नाव म्हणजे टाळकरी माया आणि माया अशी गोष्ट आहे कबीर जे म्हणतात ना माया मरी ना मनमरा मर गया शरीर किंवा महाराज म्हणतात देवा आणि न लगे माईक पदार्थ आणि ते माझे अर्थ नको देवा किंवा नको मना गुंतू माया जाळी आणि काळाला जवळ ग्रासा वाया अशी माया आहे म्हणजे माया काय एका मिनिटामध्ये तुम्हाला सांगतो एक सावकर होता एक माणूस पळत आला तो म्हणला सावकर काय गावाच्या शिवावर जोरदार अपघात झाल्याने माणूस मेलाय सावकर म्हणला मरुदी काना मिली पाहिजे ती आधीच भारताची लोकसंख्या लय झाली आहे परत 5 मिनिटांना माणूस पळत आला तो म्हणला सावकर अपघातात माणूस मेलाय गावामध्ये मग सांगितलं की शामराव पाटलानं पण सावकर काय मेलेला माणूस तुमचा जावाई होता एवढं सावकारानं ऐकलं आणि सावकाराचा बीपी जाग्याला वाढला आता पटकरना बोला आता जरा थोडं लक्ष द्या अगोदर सावकाराला कळालं माणूस मेला त्यावेळेस सावकाराला दुःख झालं का नाही होय किंवा नाही तेवढं मला सांगा करेक्ट नाही आणि नंतर सावकाराला कळालं अरे तुझा जावाई गेला मग सावकाराला दुःख झालं मग पटकरना बोला गावकरी सावकाराला दुःख जावयानं दिलं का जावाईवरती असलेल्या मायेनं दिलं करेक्ट मायेने दिलं मग आजच्या कीर्तनातनं काय करायचंय ही जी माया आहे ना माया या मायेला आपल्याला मारून टाकायचंय कुणाला मारायचंय पुरुष मंडळ कुणाला मारायचंय मायेला कसं माहितीये का मायेला आपण लगे मारलं असतं आणि मायेला आपण मारणारच आहे पण मायाचा प्रपंच लय दांडगा राव कोणाचा प्रपंच मायाचा प्रपंच लय दांडगा मायेला एकूण 10 पोरं आणि 2 पुरी आहेत कुणाला कुणाला
आता पटापटा मायेची पोरं मोपू बरं का, आता सावध बसा. मायेच्या पहिल्या पोराचं नाव आहे, सावध बसा सावध बसा, ताण द्या. मायेच्या पहिल्या पोराचं नाव आहे काम. पहिल्या पोराचं नाव आहे, तुम्ही आजारी आहे का? पहिल्या पोराचं नाव काम. आणि जाऊ द्या महाराज, आज 2-2, 3-3 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार होतात. ह्याला कारण काय? तात्या ह्याला कारण काय? टाळकरी ह्याला कारण काय? काम. महाराज, मालेगावचं प्रकरण तुम्हाला माहित आहे. एका 5 वर्षाच्या चिमुरड्या मुलीवरती एका 27 वर्षाच्या नराधमाना अत्याचार केला. अरे नुसता अत्याचार नाही केला, तर मोठा एक दगड घेतला रे दादा, दगड घेतला आणि त्या दगडानं त्या 5 वर्षाच्या चिमुरडीचं डोकं ठेचलं रे, ठेचलं डोकं त्या 5 वर्षाच्या चिमुरडीचं. अरे तिला नीट बोलता येत नव्हतं, तिला जग कसं माहित आहे, जग कसं आहे ही तिला माहित नव्हतं. काय चूक झाली त्या मुलीची की एवढं भयानक मृत्यूचा तिला सामना करावा लागला? काय चूक झाली तेवढी मला सांगा. ती मुलगी होती, हा तुझा दोष होता का हा तिचा गुन्हा होता? कधी कधी प्रश्न पडतो की ज्ञानोबाराय तुकोबारायांचा हाच तो महाराष्ट्र आहे का? धर्मवीर संभाजी महाराजांचा हाच तो महाराष्ट्र आहे का? असं म्हणणारे आई साहेब, आमच्या कातड्याची तुम्हाला चप्पल जरी करून दिली आई साहेब तर तुमचं उपकार फिटणार नाहीत. असं म्हणणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचाच तो महाराष्ट्र आहे का? प्रश्न पडतो रे, कधी कधी प्रश्न पडतो. महिला मंडळ, हो महिला मंडळ, मी तुमचं लेकरू आहे. तुमचं लेकरू म्हणून माझं कीर्तन ऐका. महाराज जाऊ द्या तिकडे वाड्याला, महाराज म्हणून ऐकू नका, लेकरू म्हणून कीर्तन ऐका. महिला मंडळ, तुम्ही तुमच्या मुलीला सांगता तायडे असे कपडे घाल, तायडे तसे कपडे घाल. सांगताना महिला मंडळ तुम्ही तर बोलायच्याच बंद झाले. सांगताना सांगा, पण एक वाक्य सांगू का? मुलीच्या अंगावरती 5,000चे कपडे असावे, पण हिंदू संस्कृतीला शोभतील असे असावे. आणि महिला मंडळ, तुम्ही तुमच्या मुलीला सांगता असे कपडे घाल, सांगा. पण महिला मंडळ, कधी कधी तुम्ही तुमच्या मुलाला सुद्धा सांगा, दाद्या समाजामध्ये चालला ना, प्रत्येक मुलीला तू तुझी ताई समज. असं जर तुम्ही सांगितलं तर महाराष्ट्रातली 90% गुन्हेगारी एका दिवसात बंद झाल्याशिवाय राहणार नाही. खरं का नाही तेवढं मला सांगा. आणि माझं वाक्य जरा नीट ऐका, माझं वाक्य नीट ऐका. ऐकायला जरा थोडंसं माझं वाक्य खटकेल, पण बोलू का तुम्हाला? ओ बोलू का सांगा? तुम्ही होय म्हणला तर बोलणार, माना नाहीतर नका मानू. पण लग्न होयाच्या आत, हे कोण सदासजी बोलत नसतं पण मी बोलतोय, लग्न होयाच्या आत मुलीच्या हातामध्ये स्वतःचा स्क्रीन टचचा मोबाईल येता कामा नये. काय बोलला महाराज तुम्ही? आमच्या भावना दुखावल्या, लाज वाटत नाही असं बोलायला? नाही, खरं बोलू का ताईनो? जाऊ द्या, तुमचा भाऊ जरा थोडस तुम्हाला वाटलं असेल तुमचा भाऊ चुकीचा बोललाय, पण खरं सांगू का ताईनो, तुम्ही मला माझा राग करा, तुम्ही मला काहीतरी बोला, महाराजाला कळत नाही. पण ताईनो, तुमचा भाऊ जरा थोडस कडू बोलला ना, बोलू द्या. पण एक वाक्य सांगू का? मला एकच वाटतंय, ह्या तुमच्या भावाला एकच वाटतंय की मला एकच वाटतंय की माझ्या सगळ्या बहिणी सुरक्षित राहिल्या पाहिजेत. हे मला वाटतंय, हे मला वाटतंय, बाकीचं काय नाही मला वाटत. कीर्तनामध्येला प्रत्येक ताईला माझं एक सांगणं आहे, पोरीनो मी तुमचा भाव आहे. तुमचा भाव पंढरपूरवरून इथं आलाय. तुम्ही सगळेजण माझ्या बहिणी आहात. ह्या भावाचं फक्त 2-3 वाक्य ऐकणार पोरीनो, ऐकणार तुम्ही? पोरीनो हो का, तुम्ही एक वेळा अभ्यास कमी करा, शाळा कमी शिका, तुम्ही स्वयंपाक करू नका, धुणं धुवू नका, भांडी घासू नका, तुम्ही निवांत बसा, काही काम करू नका. पण एक वाक्य सांगू का ताईनो, तुमचा बाप आहे ना, वाघ आहे ग, वाघ. तुमचा बाप वाघ आहे. अरे त्याचं बनियान फाटले, फाटू द्या. चप्पल तुटली आहे, तुटू द्या. कर्ज आहे, असू द्या. पैशाची अडचण आहे, असू द्या. पण ताईनो, तुमच्या बापानं त्याचं सगळं विकलंय ग ताईनो, पण तुमच्या बापानं त्यानं कधी त्याचा स्वाभिमान कधी विकला नाही. अजिबात नाही विकला, स्वाभिमान कधी विकला नाही. आणि वाघासारख्या बापाची मान समाजामध्ये खाली जाईल असं कधी गैरवर्तन करू नका. तुमच्या सप्त्याचं 37वं वर्ष सफल झालं, हे गोष्ट लक्षात ठेवा. आणि हो का ताईनो, मी असं म्हणत नाही बाबा, मी खरं सांगतो तुम्हाला, मी जरा थोडंसं वेगळा बोलणारा महाराज आहे. मला एकच वाटतं, मला बोलावं लागते, कारण की आज या गोष्टी कीर्तनामध्ये बोलणं गरजेचे आहेत. आम्ही बोलायचं, तुम्ही टाळ्या वाजवायच्या, तुम्ही हसायचं, तुम्ही वावा म्हणायचं, हे कीर्तन झालं का सांगा?
समाज काहीतरी बदलला पाहिजे. ताईनो, मी असं म्हणत नाही बाबा तुम्ही तुमच्या तोंडाला पावडर लावू नका, फेअर लवली लावू नका, लिपस्टिक लावू नका, मेकअप करू नका. मी म्हणत नाही बाबा, मेकअप करा तुम्ही, काय अडचण नाही. मेकअपचा मस्त बॉक्स आणून ठेवा, काय अडचण नाही. पण ताईनो, तुम्ही तुमचं तोंड मेकअपनं एवढं पण पांढरं करू नका, एवढं पण पांढरं करू नका की तुमचं तोंड पांढरं करण्यानं तुमच्या बापाचं तोंड काळं होईल. एवढं पण तोंड कधी पांढरं करू नका. हो, पटायला लागले माझं बोलणं. आणि जी मुलगी समाजामध्ये चालत असताना मान खाली घालून चालते, त्याच मुलीचा बाप समाजामध्ये वर मान करून चालू शकतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. माना नाही तर नका मानू, पण हे जे ऍप आलंय ना, हे नवीन नवीन ऍप इंस्टाग्राम, अहो इंस्टाग्राम वाईट आहे तुम्हाला म्हणलं कोणी, तुम्हाला चांगलं आहे. पण प्रॉब्लेम असा झाला, त्या इंस्टाग्रामवर त्या मुलीला काय कळत नाही. इंस्टाग्रामवर त्या मुलीने मोबाईल उघडायचा, स्वतःचा अकाउंट ओपन करायचं, आणि एखादा छपरी एखादा पोरगा असला त्याला काय कळत नाही बाबा, तो बाबा कसा आहे, वागायला कसा आहे. फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली, एक्सेप्ट करायची. आणि महाराज माना नाहीतर नका मानू, पण काय काय पोरांनी, एक वाक्य सांगतोय, काय काय मुलांनी चांगल्या पुरीच्या जीवनाचं वाटुळ केलंय. वाट लावल्या रे, पुरीचा बाप रडला रे, रडला. अरे पुरीचा बाप, वाघासारखा बाप रडला. हे मी का सांगतोय, माझ्या सगळ्या बहिणी सुरक्षित राहिल्या पाहिजेत, ह्या फक्त या भावाला वाटतंय, बाकी काय नाही वाटत. पाया पडून सांगेन, याचा वापर जरा कमी करा. विठ्ठल 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 विठ्ठल. चला, किती पोरं झाली? पोरं किती झाली? 2. एक झाला, एक आता फक्त कामच झालाय. पहिल्या पोराचं नाव मोठ्यानं बोला. पहिल्या पोराचं नाव काम. काम हा कुणाचा पोरगा? मायेचा. आता ऐका, माईच्या पहिल्या पोराचं नाव काम, दुसऱ्या पोराचं नाव क्रोध, तिसऱ्या पोराचं नाव मोह, चौथ्या पोराचं नाव लोभ, 5व्या पोराचं नाव मद, आणि 6व्या पोराचं नाव मत्सर. किती पोरं झाली? अहो किती पोरं? टाळकरी बोलत जावा जरा, तरण टाळकरी येत. किती पोरं? 6. कुणाला? मायेला. आता मायेच्या 7व्या पोराचं नाव आहे काय का, बरं का, सावध बसा. मायेच्या 7व्या पोराचं नाव आहे मी कोण आहे? मी महाराज आहे. मी महाराज. मी कोण आहे? हो, मी कोण आहे? अहंकार नव्हा, महाराज आहे मी. माझं नाव काय अहंकार आहे काय? नाही नाही, महाराज आहे मी. आणि नुसता महाराज आहे का मी? कुठला महाराज आहे मी? संस्कार महाराज आहे. संस्कार महाराज. हो, मी कोण आहे? चोपदार. बोला की महाराज आहे. महाराज. हा, महाराज आहे. मी कोण आहे? संस्कार महाराज आहे. आणि माझ्यासारखा दुसरा कुठला कीर्तनकार म्हणा की नाही? मी महाराज आहे. मी महाराज आहे. तू महाराज नाही, तू गाढव आहे. कार तुझ्या जवळ अहंकार आहे ना, आणि ज्याच्या जवळ अहंकार आहे तो कीर्तनकारच कसला. मी फक्त माझ्यावर घेऊन मी फक्त जगात सांगतोय. तिळ मात्र जरी होया अभिमान, आणि मेरो तो समान भार देवा, किंवा लहानपण देगा देवा, मुंगी साखरे चारावा. कशाला करायचा अहंकार? परमार्थातल्या लोकांनी कधी अहंकार करायचं नाही, याचं कारण सांगतो, नीट ऐका. मंडप किती जरी मोठा असला तर मंडपाला शोभा झालेल्याशिवाय नाही. सप्ताह किती जरी मोठा असला तर सप्त्याला शोभा काल्याच्या कीर्तनाशिवाय नाही. मंदिर किती जरी मोठा असेल तर मंदिराला शोभा कळसाशिवाय नाही. तसं तुम्ही किती जरी श्रीमंत असला तर तुम्हाला शोभा नम्रतेशिवाय नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. विठ्ठल 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 विठ्ठल. चला, किती पोरं झाली? 6 घोटाळा करचाल बरं का उग. चला, माईच्या 7व्या पोराचं नाव मी, 7व्या पोराचं नाव मी, 8व्या पोराचं नाव तू, 9व्या पोराचं नाव तुझं, आणि 10व्या पोराचं नाव माझं. किती पोरं झाली? किती पोरं? 10. कुणाला? मायेला. आता राहिल्या त्या फक्त 2 पुरी. कुणाच्या? कुणाच्या? आता मायेच्या पहिल्या पुरीचं नाव आहे का, बरं का, आता सावध बसा. पाठीमागची मायेच्या पहिल्या पुरीचं नाव आहे का? मायेच्या पहिल्या पुरीचं नाव आहे आशा. पहिल्या पुरीचं नाव आशा, आणि दुसऱ्या पुरीचं नाव इच्छा. या 2 पुरी कुणाच्या? पहिल्या पुरीचं नाव आशा, आणि सगळं जग जगतंय कशावरती? आशेवरती. पगार वाढल आशा. महिला मंडळ 1500 रुपये येतील. होय बहिणीनो. बघा बघा, बहिणी झाल्या त्या. आणि नुसत्या बहिणी नाही त्या राहिल्या, लाडक्या बहिणी झाल्या. लाडका दाजी मला कागद गोळा करून करून करून
ह्यांचं लय भारी. आणि तुम्ही काय पण म्हणा, काय पण म्हणा, महिला मंडळ प्रपंच करावं तर लाडक्या बहिणीनेच करावं. महिला मंडळ प्रपंच लय चिकाटीने करतात. महिला मंडळ प्रपंच करत असताना मिठातले पैसे काढते, ज्वारीतले पैसे काढते, मोहरीतले पैसे काढते, खिशातले पैसे काढते, सगळं पैसे गोळा करते, माहेरला जाती, साडी घेते, सासरला येते आणि एका गावाला सांगते माझ्या भावानं घेतली. वय तुझ्या भावानं तुला साडी घेतली, त्याला वाडाला बिडीन आणि तो तुला साडी घेऊन दिलं का. आणि ती साडी नवऱ्याला दाखवायची बरं का पुरुष मंडळ. ती साडी नवऱ्याला दाखवायची आणि म्हणायची बघा ना माझ्या भावानं मला किती सुंदर साडी घेऊन दिले, बघा ना. नवरा त्या साडीला बघून म्हणतो छान आहे, छान आहे. छान नव बावळटा, तो तुझाच माल आहे. खायाचं एकाचं, गायाचं एकाचं, रांगत जाता सांगत येतात होय बहिणीनो. हा पण आता ऐका, सरकारनं नियम काढलाय महिला मंडळाने एसटी तिकीट कसं आहे. हा जे लोक 75 वर्षाच्या पुढे त्या लोकांना एसटी कशी आहे, फुकट आहे. मला असं वाटतंय जे लोक 75 वर्षाच्या पुढे आहेत त्या लोकांना एसटी फुकट नको आहे, तर त्या लोकांना दवाखाना फुकट पाहिजे. काय मत आहे तेवढं मला सांगा. पटा लागले हो, पटा लागले. आणि हाफ तिकीट महिला मंडळांना अजिबात नको आहे. मग जे अतिशय गोरगरीब विद्यार्थी आहेत, म्हणजे उदाहरणार्थ माझ्यासारखी हाय का, मी गरीब म्हटल्यावर तरी हसता, म्हणजे मी काय भामताय का आता. आमच्यासारख्या गरीबांना हाफ तिकीट पाहिजे. पण हे काय निर्णय काय मी काय घेऊ शकत नाही. त्याकरता मला कोण बनावं लागेल, मुख्यमंत्री. आणि मी काय मुख्यमंत्री काय बनवू शकत नाही. त्याकरता मला निवडणुकीला उभा राहावं लागेल. आणि मी काय निवडणुकीला उभा राहू शकत नाही. आणि जरी निवडणुकीला उभा राहिलो तर तुम्ही मला काही मत काय देऊ शकत नाही. अहो देऊ नका, पण तोंडावर तर होय म्हणा. बरं तुम्हाला माहिती आहे मी कुठल्या पक्षाचा आहे, सांगा माझा पक्ष कुठला आहे, सांगा माझा कुठला पक्ष आहे. सांगितलं असतं, सांगायचं नाही, पण कशाला उग आधीच कॅमेरा चालू आहे, ओम साई दादांचा व्हायरल व्हायचं का. सांगू माझा कुठला पक्ष आहे, सांगा. आता ऐका, सांगतो आता काय होईल ते होईल. आता ऐका माझा पक्ष, चला होऊ द्या व्हायरल. आता ऐका माझा पक्ष. तसं बघायला गेलं तर मी भाजपचा आहे. कशाचं भाजपचं राव, काँग्रेसवाडीवर डोळं वाटून बघायला राहू दे. मी भाजपचा नाही, मी राष्ट्रवादीचा पण नाही, मी हाताचा पण नाही, मी घड्याळाचा पण नाही, मी शिंदे गटाचा पण नाही, मी ठाकरे गटाचा पण नाही, मी मनसेचा पण नाही. आमचा एकच पक्ष फक्त आणि फक्त पांडुरंगावरती लक्ष. माझं वाक्य नीट ऐका. तुम्ही तुमच्या पोराला पुढारी बनवा, लोक 5 वर्ष तुमच्या पोराच्या पाया पडतील. आणि तुम्ही तुमच्या पोराला वारकरी बनवा, आयुष्यभर लोक तुमच्या पोराला माऊली म्हणतील. परत एक माझं वाक्य नीट ऐका, पडते का तुम्हाला बघा. माना नाहीतर नका मानू, गावातल्या मराठी शाळा वाचल्या पाहिजेत. बरोबर आहे मराठी. अहो महाराज खोटं नाही सांगत तुम्हाला, एक सर्वे केलाय, त्या सर्वेच्या अनुसार मागच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये 15,000 मराठी शाळा बंद पडल्या. 15,000 मराठी शाळा बंद पडल्या आणि 30,000 नवीन देशी दारूची दुकानं चालू झाली. ही प्रगती आहे. वर्ण म्हणायचं महाराष्ट्र सुधारला, कशाचा सुधारला. हे काय प्रगती आहे महाराष्ट्राची. माना नाही तर नका मानू, आपण आपल्या पोरांना मराठी शाळेमध्ये घातलं पाहिजे. कारण ऐका, ज्या दिवशी मराठी शाळा बंद पडतील त्यावेळेस गरिबांनी आपल्या मुलांना कुठल्या शाळेमध्ये घालायचं तेवढं मला सांगा. श्रीमंत लोक काय घालतील, ज्युनियर केजी, सिनियर केजी, काय हाय ते सगळं मोठ्या मोठ्या ह्याच्यात घालतील. पण गरिबांनी त्यांच्या लेकरांना कुठल्या शाळेत घालायचं. आणि तुम्हाला खरं सांगू का, मी सांगतोय, तुम्ही तुमच्या पोरांना इंग्लिश मिडियमला अजिबात घालू नका. काही उपयोग नाही. काय मी 4 वर्ष इंग्लिश मिडियम मध्ये होतो, मला काय नाही कळलं. ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट, डी फॉर डॉग, जॉनी जॉनी येस पप्पा, विटिंग शुगर. हे काय अवघड आहे. पण माना नाहीतर नका मानू, गावातल्या मराठी शाळा वाचल्या पाहिजेत. आणि त्याकरता आपण आपल्या पोरांना मराठी शाळेमध्ये घालणं गरजेचं आहे, एवढं मला वाटतंय. विठ्ठल विठ्ठल हो. चला किती पोरं झाली, 12 पोरं 10 आणि पुरी 10 अधिक 2 बरोबर 12 पोरं. कुणाची? करेक्ट, मायेची. मग 12 पोरं जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत माया काय मरत नाही. आणि माया जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत आपण काय परमार्थ काय करू शकत नाही. मग तुकोबारांच्या लक्षात आलं, 12 पोरं मरतील देवाच्या नामानं, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ आणि तेने माया जाळ तुटील. म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात, बाबा हो त्या देवाचं नाव घ्या तरच ही माया मरेल. मी तुमच्या पाया पडतो, अभंगाचं पहिलं चरण. लागोनिया पाया बिनवितो तुम्हाला, लागोनिया
पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया टाळी बोला मुखी नाम अरे टाळी बोला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला अरे टाळी बोला मुखी नाम अरे टाळी बोला मुखी नाम मुखी नाम मुखी नाम. वा वा एकदा जोरदार टाळ्या गायकासाठी आणि पकवाज वादकांसाठी. वा लागोनिया पाया विनवितो तुम्हाला आणि करे टाळी बोला मुखी नाम. ए टाळी वाजवा आणि मुखातून त्या देवाचं नाव घ्या. मी तुमच्या पाया पडतो. स्वर उतरतोय काय लावून घ्या एकदा. चला तुकोबाऱ्या म्हणतात करे टाळी बोला मुके नाम. तुकोबाऱ्या म्हणतात बाबाओ त्या देवाचं नाव घ्या. मी तुमच्या पाया पडतो. मी तुमच्या पाया पडतो. पटकारना बोला गावकरी. तुकाराम महाराजांनी आपल्या पाया पडावं तेवढा आपला अधिकार आहे का? होय किंवा नाही तेवढं मला सांगा. नाही. माफी मागून आपण तुकोबाऱ्यांच्या पाया पडावं का तुकाराम महाराजांनी आपल्या पाया पडावं? आपण तुकोबाऱ्यांच्या पाया पडावं. जसं पोरानो मोठ्यानं बोला. पोरानं बापाच्या पाया पडावं का बापानं पोराच्या पाया पडावं? पोरानं. बरोबर आहे. पोरानं बापाच्या पाया पडावं. पण काय करायचं बाप म्हणतो पप्या अरे पप्या मूर्खा जरा थोडासा अभ्यास कर. मी तुझ्या पाया पडतो. पोरं आजकालचे लय खतरनाक आहेत. आता तुम्ही तिघ जण 1 2 3 4 माग बसलेला घोळका आणि इकडे बसलेली कट्ट्यावरती बसलेली सगळ्यांनी मोठ्याने बोलायचं. घाबरायचा. अरे मोठ्याने बोला. घाबरायचं. काय आवाज जरा जोरात येऊ द्या. मोठ्याने बोला. घाबरायचं. हा पोरानो पटकारना बोला. ती मध्ये पिक्चर आलता कुठला रे? पुष्पा. करेक्ट. आणि पोरानो त्या पिक्चरचा डायलॉग काय? मैं झुकेगा नहीं साला. क्या बात आहे. पोरानो पटकारना बोला. अरे आवाज येऊ द्या जरा तुमचा जोरात. पटकारना बोला पोरानो. ती गाणं कुठलं रे? मोठ्याने बोला. तेरी झलक. हा क्या बात. काळजाला भिडलो गाणं. वा वा. आणि पोरानो पटकारना बोला. हरिपाठातल्या 9व्या नंबरच्या अभंगाचं नाव काय रे? पण पोरानो मोठ्यानं बोलायचं. घाबरायचं. अरे मोठ्यानं बोला. घाबरायचं. पोरानो ती गाणं कुठलं रे? आला पाटलाचा बैलगाडा. वा वा. आणि त्यानं घाटात केलाय राडा. वा वा वा. पोरानो पटकारना बोला. तुमची मम्मी चांगला स्वयंपाक कधी करते? तुमचा चुलता आल्यावर का तुमचा मामा आल्यावर? मामा. वा 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 वा. लय गोड लेकरं. महिला मंडळ घरी गेलो यांची काळ्या मिठाला नजर काढा. वा वा वा. हा पोरानो मोठ्यानं बोलायचं. घाबरायचं. अरे मोठ्यानं बोला ना वरचे. तुम्ही आजारी का? बोला मोठ्यानं बोला. घाबरायचं. पोरानो पटकारना बोला. तुमचा मामा आणि चुलता जेवायला बसले आणि मम्मीनं भजी केली. काय केली? भजी. मम्मी एक काय जास्त भजी कोणाला वाढणार? चुलत्याला का मामाला? मामाला. पांडुरंगा असू द्या. पण जाऊ द्या काय का म्हणना. पण कौतुक करावं ह्या मुलांचं. कारण ही मुलं या वयामध्ये कीर्तनामध्ये बसलेली आहेत. आणि जर तुमच्या मुलांना दररोज जर कीर्तनामध्ये आणलं तर तुमची मुलं मोठं झाल्याच्या नंतर डॉक्टर कलेक्टर वकील इंजिनियर होतील का नाही सांगता येत नाही. पण तुमची मुलं कधी सुद्धा ढाब्यासमोर दारू पिताना दिसणार नाही याची गॅरंटी नारदाच्या गादीवरून तुम्हाला देतो. विठाला विठाला. चला पटापटा बोला. आपल्याकडे वेळ कमी आहे. चला कुणी कुणाच्या पाया पडावं? पोरानं बापाच्या पाया पडावं का बापानं पोराच्या पाया पडावं? पोरानं बापाच्या पाया पडावं. महिला मंडळ सासून सुनेच्या पाया पडावं का सुननं सासूच्या पाया पडावं? सुननं. बरोबर आहे. सासूनं सुनच्या पडावं. मग सुनानं सासूच्या पाया पडावं. तर काय कळलं सासूबाई म्हणते सुनबाई अगं आपल्या गावामध्ये सप्ताह बसलाय. सणासुदीचं फुकटचं भांडण करू नको. मी तुझ्या पाया पडते. जरा सासून मध्ये जरा प्रेम असू द्या. सुना आले तर कीर्तनाला. सुना अय सुना जरा कान खोल कर. कीर्तन सुना. सासूबाई जरा सेवा करा. आई माना जरा सासूबाईला आईसारखं प्रेम करा. अहो त्या बिचाऱ्याने कष्ट केले. सोन्यातून हाडाचं काढ केलं. रक्ताचं पाणी केलं. कष्टातून सोन्याचा संसार उभा केला. अरे त्या बिचाऱ्याला वाटतं माझं म्हातारपण सुखामध्ये जावं. आणि तुम्ही म्हातारपणे जर तुम्ही तुमच्या सासूबाईला जर शिव्या द्यायला लागला तर देव तुम्हाला माफ कराल? अजिबात नाही ना. अहो त्या बिचाऱ्याने कष्ट केलं.
गरिबीचं दिवस होतं आणि तिला फक्त एवढंच वाटतं की म्हातारपण माझं कसं गेलं पाहिजे, सुखात गेलं पाहिजे. काय काय सुना म्हणतात, महाराज आम्ही आमच्या सासूबाईची लय सेवा करतो, पण काय करता आमची बाई तोंडानं जरा लेस फटकळ आहे हो. का चांगलं बोलतच नाही कसलं, म्हणजे पाहुणे देखच काय मामाला नावं ठेवते, माझी सुनाशी, माझी सुनाशी, माझी पोरगी ह्या गुणाची, माझी पोरगी ह्या गुणाची, माझी सुनाशी. बघा बघा बोलू द्या, बिचारीचं वय, मला म्हटलं बोला, बिचारीचं वय झाले, बीपी आहे, शुगर आहे, 2 झटके येऊन गेलेले आहेत, कधी देवाच्या घरी जाईल काय सांगता येत नाही. पण ऐका सुनबाई, तुम्ही जर तुमच्या सासूबाईची सासूबाई तुम्हाला शिव्या देत असेल, पण तुम्ही तुमच्या सासूबाईच्या शिव्या खात सुद्धा जर तुम्ही तुमच्या सासूबाईची सेवा करत असाल, तर सासूबाईच्या शिव्या सुद्धा तुम्हाला आशीर्वाद म्हणूनच लागतील. नारदाच्या गादीवरून तुम्हाला सांगतोय. विठाला विठाला चला, कोणी कोणाच्या पाया पडावं, हो हो हो, हा, कोणी कोणाच्या पाया पडावं, सासून सुनाच्या पाया पडावं का सुनानं सासूच्या पाया पडावं? सुनानं सुनानं काय म्हणले आजीबाई ऐका, चला, नवऱ्यानं बायकोच्या पाया पडावं का बायकोनं नवऱ्याच्या पाया पडावं? नवऱ्यानं, बरोबर बरोबर, नवऱ्यानं बायकोच्या पडावं, बायकोनं नवऱ्याच्या पाया पडावं. पण काही वेळेस नवरा म्हणतो, अगं बाई माझ्या आई संग भांडण करू नको, माझ्या आईला बीपी हाय, शुगर आहे, मी तुझ्या पाया पडतो. कसा माहिती आहे पुरुष मंडळ, आपण फक्त नावाला मालक आहे, खऱ्या मालकीने ह्याच आहे त्या. डीएमओ बघायचं, डीएमओ महिला मंडळ हे तर बसलेल्यापैकी अशी कुठली स्त्री आहे की ती आपल्या नवऱ्याला घाबरते? तिने बोटवर करा बर, मारुती राया, असू द्या अवघड झाला आता. बरं पुरुष मंडळ हे तर बसलेल्यापैकी असा कुठला पुरुष आहे की तो आपल्या बायकोला घाबरत नाही? त्यानं बोटवर करा बर. अरे बाप रे, तात्याने बोटवर केलं काय? तात्या बोटवर केलं? एक सुद्धा बोटवर नाही होणार. इकडून एक बोटवर झालं, समजा 4 दिवस चहा बंद झाला, मग प्या हॉटेलवर चहा, प्रेमाचा चहा, येवले चहा, नवले चहा, शेतकरी गुळाचा चहा प्या, मग काय असेल ते असेल. आणि कसं माहिती पुरुष मंडळ, बायकोला अजिबात घाबरायचं नसतं. घरी जायचं, बायकोला म्हणायचं, ए चहाकार, असं वजनात बोलायचं. असं नाही म्हणायचं, चहा करतेस का ग पिलू, ए चाकार. बायको म्हणली नसती करत चहा, रागानं उठायचं, हाताय बाहेर माग सारायच्या, चप्पल घ्यायची, बायकोला असं रागानं बघायचं आणि अशी जोरात चप्पल घ्यायची आणि ती चप्पल बाहेर टाकायची, घालायची, हॉटेलवर जाऊन चहा पिऊन यायची. कारण की बायकोला मारण्याची ताकद आपल्यात नाही. लय अवघड. बायका कधी कोणाला बोलायला ऐकत नसतात. बायको नवऱ्याला म्हणजे बया 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 बया, काय काय सांभाळू, घर सांभाळू, मांजर सांभाळू, कुत्री सांभाळू, शेळड सांभाळू, काय काय सांभाळू, मला कंटाळा आला. नवरा म्हणला काय सांभाळू नको, फक्त तुझं तोंड सांभाळ, बाकी सगळं मी सांभाळतो. बायका कधी कोणाला बोलायला ऐकत नसतात. बरं का पकवाजवाले महाराज, बरं का किती पण चांगला पकवाज वाजवावं माणसानं आणि घरी जावं. बरं का तुम्हाला म्हणतोय, घरी जावं आणि बायकोला म्हणावं, आज जसा पकवाज वाजवला ना, सगळं गावच हलवून ठेवलं. त्या बायकोनं नुसताच करायचं. पकवाज वादकांची बायको म्हणते थापा हाणू नका. कीर्तनकाराची बायको म्हणते तुम्ही माझ्या पुढे कीर्तन करू नका. म्हणजे मला झालं नाही म्हणून मी अजून 19 वर्षाचा आहे. सिस्टीमवाल्यांची बायको म्हणते आवाज कमी. पेंटरची बायको म्हणते का थोबाडात गाल रंगवेन. किती पण चांगली माणसानं चाल म्हणावी, घरी जाऊन बायकोला म्हणावं, आज अशी चाल म्हणली ना, बायको म्हणते गप्र, तुझी चाल मला माहित आहे, तू शांत बस. म्हणजे तुम्हाला म्हणत नाही का बाबा तुम्ही काय मनावर घेऊ नका. म्हणून मला परवा दिवशी एकानं मला मेसेज पाठवला. तो म्हणला, महाराज ज्याची बायको मुखी तो सगळ्यात सुखी. काय करता सांगा. लय अवघड झाले. बायका कधीच कोणाला बोलायला ऐकत नसतात. अवघड झाले. एकदा बायको नवऱ्याला म्हणली भांडी घासा. बायको नवऱ्याला काय म्हणली, भांडी घासा. नवरा म्हणलाय मी तुझा नवरा का, तू माझा नवरा लागून गेली काय, मला भांडी काय सांगते येतो आता. लय झाला तू तुझ्या मनाचं बंद, आता माझ्या मनात चालू. आता मी भांडी नाही घासणार. मग अगोदर मी धुणार आणि मग भांडी घासणार. काय करतात काय, धुणं धुवायला लागला. परत नवऱ्याला राग आला. नवऱ्याने सासऱ्याला फोन केला, ओ सासरे बुवा कुठे आहे तुम्ही, बघा तुमची पोरगी मला धुणं धुवायला सांगते. हे काय पद्धत झाली काय, अध्यक्ष महोदय हे खपून घेतलं जाणार नाही. हे काय पद्धत झाली का. सासरा म्हणला, जाऊ बापू थांबा, माझी फक्त 2च भांडी राहिली. ती नाही कळलं. ज्याला कळलं त्याला कळलं, ज्याला नाही कळलं तिने आता निवांत बसा. आता काय करता सांगा बरं तुम्ही. आता काय पण पाया पडून सांगेन महिला मंडळ, पतीचा जरा आदर करा. तू का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. मावश्या हो पटकांना बोला, तुम्ही तुमचा नवरा जेवल्यावर जेवता का जेवायच्या अगोदर जेवता. लबाड बोलू नका, तुम्हाला सटवायची शपथ आहे. नवरा जेवल्यावर जेवता का जीव घेतल्यावर जेवता. आपलं तसं काही नाही ना. हा फक्त पतीचा आदर करा. विठ्ठल 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 विठ्ठल. चला हो वेळ कमी आहे.
नाहीये. कोणी कोणाच्या पाया पडावं? नवऱ्यानं बायकोच्या पाया पडावं का बायकोनं नवऱ्याच्या पाया पडावं? बायकोनं सुनानं पोरानं. तसं आपण तुकोबारायांच्या पाया पडावं. का हो तुकोबाराय, तुम्ही आमच्या पाया पडायला तयार आहेत? तुकोबाराय म्हणतात बाबा माझं काय म्हणणं नाही, माझं एवढंच म्हणणं आहे, करे टाळी बोला मुखी नाम. महाराज म्हणतात हातानं टाळी वाजवा, मुखातून त्या देवाचं नाव घ्या. का टाळी वाजवली पाहिजे एका मिनिटामध्ये सांगतो. टाळी वाजवावी, गुढी उभा राहावी आणि वाट ही चालावी सासरवाडीची. बरोबर प्रमाण आहे ना? बरोबर आहे का? सासरवाडी चालावी, मग कुठली चालावी? काय करू गो, वाट ही चालावी पंढरीची. हा ऐका, का टाळी वाजवली पाहिजे एका मिनिटामध्ये सांगतो. सप्त्याला दिलेली देणगी, साधू संतांची केलेली सेवा, वारकऱ्याची केलेली सेवा, आई बापाची केलेली सेवा आणि कीर्तनातून देवाचं नाव घेऊन वाजवलेली टाळी उभ्या जन्मामध्ये कधी वाया जात नसते, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून माणसानं टाळी वाजवली पाहिजे. करे टाळी बोला मुखी नाम, आणि मुखातून त्या देवाचं नाव घेतलं पाहिजे. शास्त्र सांगतं 100 कामे टाका भोजन करा, 1000 कामे टाका स्नान करा, 1,00,000 कामे टाका दान करा आणि 1 कोटी कामे टाका त्या देवाचं नाम घ्या. शंतव्यहाय भोक्तव्यम सहस्त्रम स्नानम अचरते लक्षव्यहाय दातव्यम आणि कोटी त्यक्त्वम हरिम भजेत. त्या देवाचं नाव घ्या. म्हणून तर महाराज म्हणतात ना, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा आणि मंत्र हा जपावा सर्व काळ. म्हणून हरी 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 मंत्र हा शिवाचा किंवा नाम संकीर्तन साधन पे सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीचे. दादा त्या देवाचं नाव घेतलं पाहिजे. परमार्थ करा बरं का. महिला मंडळ पुरुष मंडळ ऐका, वेळ आपल्याकडे कमी आहे. खरंच माणसानं परमार्थ केला पाहिजे, खरंच माणसानं देवाची भक्ती केली पाहिजे. मला सांगा, तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये जाता, बरोबर आहे का नाही? तेवढं सांगा. पांडुरंगाच्या मंदिरामध्ये कधी गेलाय तुम्ही? गेलाय. आणि पांडुरंगाचं रूप बघा. पांडुरंगाचं रूप कसं आहे? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी आणि कर कटेवरी ठेवून या किंवा रूप पाहता लोचनी आणि सुख झाले व साजनी. हे प्रमाणिक मला काल्याच्या कीर्तनाचं गेले प्रमाण आवडतं. काय? सावळा देखील आनंदाचा आणि तेने आनंदाचा पूर आला. त्या देवाकडे तुम्ही जाता, बरोबर आहे? तेवढं मला सांगा. खरं सांगा महिला मंडळ पुरुष मंडळ, तुम्ही देवाच्या तुम्ही कसं पाया पडता? खरं सांगा, कसं पाया पडता? डोळे झाकून पाया पडता का डोळे उघडं ठेवून पाया पडता? हा, झाकून पाया पडता. कशाला डोळे झाकून पाया पडता? तुम्हाला सिद्धी प्राप्त करायची आहे का? काय सांगा बरं. अरे डोळे उघडे ठेवून त्या देवाचं दर्शन घ्या. कारण महाराज म्हणतात ना, तुम्ही घ्या रे डोळे सुख आणि पहा विठोबाचे मुख. आणि डोळ्यानं दादा देवाचं रूप बघा. देवे दिला देह भजना गोमटा. अरे भजन करण्यासाठी देवाने आपल्याला शरीर दिले, अरे देवानं आपल्याला डोळे दिले त्याचं रूप बघण्यासाठी. सगळं गेलेलं महागारी मिळेल. शास्त्रकार म्हणतात ना, पुनरवित्तम पुनरमित्रम पुनरभार्या पुनरमही येतो तो सर्वम पुनरलभ्यम न शरीरम पुनः पुनः. सगळं गेलेलं महागारी मिळेल, पण हे शरीर गेलं ना पुन्हा महागारी मिळणार नाही. ह्याच तोंडातनं आपल्याला देवाचं नाव घ्यायला येते, ह्याच कानानं आपल्याला भगवंताचं भजन ऐकायला येते, बरोबर आहे ना? अहो ह्याच तोंडानं देवाचं आपल्याला नाम घ्यायला येते. म्हणून जरा देवाचं नाव घ्या. खरं सांगू का? ऐका ऐका, तुम्हाला माझं कीर्तन नाही पटलं तरी चालेल मावशी, पण एवढं फक्त लक्षात ठेवा, तुमचं तुमच्या लेकरावरती प्रेम आहे का नाही मावशी? खरं सांगा, आहे का नाही? आता ह्यात काय मीटिंग घ्यायची का? सांगा बरं. तुमचं तुमच्या लेकरावरती प्रेम आहे. पुरुष मंडळ, तुमचं तुमच्या पत्नीवरती प्रेम आहे, तुमचं तुमच्या लेकरावरती प्रेम आहे. ऐका आता परमार्थ कशाला म्हणतात. महिला मंडळ, तुम्ही जसं तुमच्या लेकरावरती प्रेम करताना तसं तुम्ही पांडुरंगावरती प्रेम करायला शिका. देव तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही. काहीच तुम्हाला देव कमी पडू देणार नाही. ऐका, काय काय लोक म्हणतील, महाराज अहो आम्ही करू देवावरती प्रेम, पण आम्ही जर समज देवाला आमचं लेकरू समजलं तर देव आम्हाला आई समजेल, 100% समजेल. देवाला काय लागत नाही. अहो थोर प्रेमाचा भुकेला आणि हाची दुष्काळ तयाला. देवाला फक्त प्रेम लागतं. देवाला नेमाची गरज नाही, देवाला फक्त प्रेमाची गरज आहे. म्हणून तुम्ही देवाची आठवण काढता, बरोबर आहे? तेवढे सांगा, देवाची तुम्ही आठवण काढता. माझं असं वाटतंय दादा, आपण देवाची आठवण काढतो, कधी कधी आपण असा परमार्थ केला पाहिजे की कधी कधी देवानं सुद्धा कधी कधी आपली आठवण काढली पाहिजे. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? अरे आपण देवासाठी रडतो, ह्यात काय नवल आहे? कधी कधी परमार्थ असा करा की देवानं सुद्धा कधी कधी आपल्यासाठी रडलं पाहिजे. माझे ज्ञानोबाराय समाधी घेऊ लागले रे दादा, पांडुरंगाच्या डोळ्यातून खळकरनं पाणी आले. रुक्मिणी आई साहेबांनी प्रश्न विचारला, मालक ज्ञानोबाराय समाधी घेताय मग तुम्ही रडताय? पांडुरंगाच्या डोळ्यातून खळकरनं पाणी आले. विटेवरला मालक म्हणला, रुक्मिणी अगं माझा ज्ञाना समाधी घेतोय म्हणून मी रडत नाही ग. मग 22 वर्ष हे जगायचं वर्ष असतं
आणि 22व्या वर्षी माझा ज्ञाना माझ्यासाठी समाधी घेतोय म्हणून मी रडतोय. काय भक्ती म्हणावी आमच्या ज्ञानोबारांची, काय भक्ती म्हणावी. आपण सुद्धा कधी कधी केली पाहिजे रे भक्ती. हो का, तुम्हाला खरं सांगतो नीट ऐका. गावाची प्रगती कशी ओळखायची, तुमचा किती मोठा सप्ताह चालू झाला, किती लोक कीर्तनाला येऊ लागले, ह्याच्यावरती तुमचा सप्ताह सफल नाही. तुमचा सप्ताह ऐकल्याच्या नंतर, सप्ताह केल्याच्या नंतर किती लोकांनी माळा घातल्या ह्याच्यावर तुमचा सप्ताह सफल आहे का नाही हे ठरतो. लक्षात ठेवा. किती लोकांनी आणि गळ्यामध्ये माळ घातली पाहिजे. आवडे देवासी तो ऐका प्रकार, आणि नामाचा उच्चार रात्रंदिवस. आणि पुढं काय, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, आणि हृदय कळवळा वैष्णवांचा. ऐका दादा, तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये सोन्याची माळ घातली ना तर चोराचं तुमच्यावरती लक्ष राहील. आणि तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली ना तर जगाच्या बापाचं पांडुरंगाचं तुमच्यावरती लक्ष राहील. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून गळ्यामध्ये माळ घाला. आणि अजून एक वाक्य सांगू तुम्हाला, ऐका. तुमच्या जीवनामध्ये अडचणी आल्या, तुमच्या जीवनामध्ये संकट आली, असं वाटत असेल आता मी जगू शकत नाही, फार त्रास झालाय मला, मी कुठल्या ह्याच्यातनं चाललो हेच मला काय कळत नाही. ऐका, माझं वाक्य तेवढं ऐका. या पंढरपुराचं महाराज, पंढरपूरच्या कीर्तनकाराचं तेवढं वाक्य ऐका. अडचणी आल्या ना, देवाजवळ जावा. तुमचं दुःख, तुमच्या अडचणी आज जगाला कधी सांगू नका, कारण तुमचं दुःख, तुमच्या अडचणी हे जग रडत रडत ऐकतं. आणि तुमचं दुःख दुसऱ्याला सांगताना तुमच्या पाठीमाग हसत हसत सांगतं. ही जगाची रीत असते. लक्षात ठेवा, ही जगाची रीत असते. अरे तुमच्या जखमा तुम्ही जगाला दाखवू नका. तुमच्या जखमा जर जगाला दाखवल्या ना तर दादा हो, जग हे तुमच्या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम करत असतं. अडचणी आल्या, देवाजवळ जावा. आनंदाची बातमी आली, महिला मंडळ, पुरुष मंडळ पांडुरंगाकडे जावा, म्हणा देवा किती तू कृपाळ रे, तू का म्हणे भोळी, विठ्ठल कृपेची कोवळी. देवा किती भोळा रे तू, किती माझं तू चांगलं केलं. आणि अडचणी आल्या, देवाजवळ जावा, जरा देवाच्या पायाला मिठी मारा. एखादा पांडुरंगाचा फोटो घ्या, आपल्या काळजाला लावा, धरून राडा फोटो, आणि म्हणा देवा माझं काय एवढं वाटळू व्हायला लागले रे म्हणा. आणि तुमचं दुःख जगाला सांगू नका, देवाला सांगा. आणि देवाला एवढं म्हणा, देवा हो अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं, शाम तू लेने आजा, हौसला हार ना जाऊं, हो शाम आजा. तीन बान के धारी तीनों बान चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना. तीन बान के धारी तीनों बान चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना. हारे के सहारे मेरी, हारे के सहारे, हारे के सहारे मेरी हार हराओ ना. तीन बान के धारी तीनों बान चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना, अब जल्दी आओ ना, अब जल्दी आओ ना. वाह, असं देवाला सांगत जावा. आणि देवाला कधी सांगायचं ना, ए देवा आमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. अरे अडचणीला सांगा आमचा देव किती मोठे आहे. तुमच्या अडचणी पडून गेल्याशिवाय राहणार नाहीत, ही गोष्ट लक्षात ठेवा. फक्त अडचणी आल्या काय करायचं, त्या देवाचं नाव घ्यायचं. कसं, दोन्ही हात वर करा सर्वांनी, दोन्ही हात वर करा, सर्वांनी प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, हरी जय जय, हरी जय जय, विठोबा रखुमाई, 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 रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई. वा वा ऋषी दादा, वा वा विष्णू दादा, वा. विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई. कुंडली कमलधारी विशाल श्री ज्ञानदेव द्वारा
टोबा टोबा टोबा. वा क्या बात आहे. आजचं कीर्तन करत असताना असं शंभू खेडमध्ये कीर्तन चालू आहे असं वाटत नाही. आजचं कीर्तन करत असताना मी साक्षात पांडुरंगाच्या रावळामध्ये कीर्तन करतो एवढा आनंद या ठिकाणी होते. लक्षात ठेवा. वा वा क्या बात आहे. बरं तुम्हाला आळस नाही ना आला? ओ तुम्हाला आळस नाही ना आला? बोट वर करा, बोट वर करा. ज्याला वाटतं माझं कीर्तन लवकर थांबावं. मावशी नाही मग तुम्हाला आळस आला नाही म्हणताना आपलं कीर्तन एक पाटशा 4 वाजेपर्यंत चालू द्या. चालू द्या, चालू द्या. माझ्या बरगड्या बाहेर निघायला लागल्या. असू द्या, सुंदर नियोजन आहे. आणि त्याचबरोबर अतिशय सुंदर माझ्या गळ्यामध्ये हा जो हार आहे ना, अतिशय सुंदर माझ्या गळ्यामध्ये हार घातलेला आहे. या हारामध्ये काय काय आहे हे आपण बघूया. या हारामध्ये झेंडू आहे, भगवा झेंडू आहे. वा. त्याचबरोबर काय चांदी आहे का? काय चांदी सुद्धा घातलीत. वा. गुलाबाची फुलं आहेत आणि काय कोथिंबीर आहे का? काय असू द्या, कसा का असं ना, पण सुंदर हार माझ्या गळ्यामध्ये घातलाय. मला असं वाटतंय कीर्तन संपल्यावर हा हार मी घरी घेऊन जावा, पण घरची म्हणतील एवढ्या लहान वयात आवरलं का काय? त्याच्यामुळे तुम्ही पण लय हुशार झाले. त्याच्यामुळं हा हार मी घरी घेऊन नाही जाणार, तर हा हार मी चोपदार बाबांना देणार. म्हणजे काय अडचण येणार नाही. बरोबर आहे? एवढं सांगा. वा वा. महाराज दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा आणि हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणा हा सुख सोहळा स्वर्गी नाही, म्हणून स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा आणि मृत्यू लोकी व्हावा जन्मा मा. अरे मृत्यू लोकामध्ये काय आहे? पंढरपूर आहे. पंढरपूर जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. ऐका पंढरपुराची ताकद एका मिनिटामध्ये सांगतो. ओ ऐका ऐका. पाठीचा कणा ताट असू द्या, पंढरपूर आहे ताकद एका मिनिटामध्ये सांगतो. ऐका पंढरपूर आहे ताकद. तुम्हाला सगळ्यांना वाराणसी माहिती आहे? वाराणसी वाराणसी वाराणसी. काशी काशी काशी. काय काय लोक काशी करते ती. काय करते ती? काशी करते ती. चोपदार काय काय लोक काय करते ती? काशी करते ती. काशी. हा. आणि काशी करून आली अख्या गावाला सांगते मी काशी केली. कशी काशी केली तू आतापर्यंत? बांटुकरून जमीन वाढवली, आकडे टाकून लाईट घेतली, थापानं पोराचं लगीन जमवलं, दुधामध्ये पाणी टाकून दूध विकलं, उपरण्याखाली हात घालून म्हशी सौद केलं, गुरुवारचं लिंबू पिळून पिळून मटण हाणलं, पैसे काच घेतलं, प्रसाद दुसऱ्याचा केला, पालाव तिसऱ्याच्या बसला, पार्टी चौथीची घेतली, बटन 5वीला दाबलं, निवडून आल्यावर गुलाला 6व्याचा उदाळ. हीच काशी केली तू. दुसरी कशाला काशी करायची? काशी करायची, नमस्त पारमार्थ करायचा आणि कीर्तनकारला नावं ठेवायची. तुम्हाला खोटं नाही सांगत दादा, उगा मी उगा अतिशोक्ती नाही करत, पण खरं सांगू का, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतोय. महाराष्ट्रामध्ये असा एक जिल्हा राहिला नाही की त्या जिल्ह्यामध्ये माझं कीर्तन झालं नाही. माझं महिन्याला 14,000 किलोमीटरचा माझा प्रवास होतोय. खोटं नाही सांगत तुम्हाला, महिन्याला माझा 14,000 किलोमीटरचा प्रवास होतोय. आता समजा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरायला लागलो, समजा आम्ही आमच्या गावातनं चाललो आणि गावातनं चालू तर काय काय लोक आम्हाला म्हणते ती तंबाखू चोळतच. काय महाराज आज कुठं आहे खेळ? खेळ तुझ्या काय बापाला ठेवलाय का हा खेळ? काय काय लोक म्हणते महाराज काल कुठं होते? काल काल कुठं होते? काल काल वड्याला होतो, असं मशानात चालू आहे, भूता येतो तिथं लय लोक. आणि तुम्हाला एखाद्याने माळ घातली, गळ्यात माळ आणि पोटात काळ. एखाद्याने बुका लावला, काय बुवा जमलं जमलं, थापला का बुका, भेटला का तुका? देवाच्या नावाने टाळा टाळ घातले, गळ्यामध्ये तुळशी माळ, आणखी बुक्यानं कपाळ काळ करून करून भागलं, देव पूजेला लागलं. लोक लय नावं ठेवती त्यो. आता हे आमचे कार्यकर्ते सगळेजण म्हणा, आमचे हरिदादा असतील, तात्या असतील, सर्व तुम्ही कार्यकर्ते असतील, आता तुम्ही पुढं पुढं जर समून सप्ताह करायला लागला, कोण म्हणलं नावं ठेवत नसतील? खोटं आहे काय माझं वाक्य? तात्या मी खरं बोलतो का नाही तेवढं मला. लोक नावं ठेवतातच. आणि तुम्हाला खरं सांगू का, आता माझं ही कीर्तन आहे ना, माझं कीर्तन सगळ्यालाच पटेल असं नाही, असं नाही. आता माझं कीर्तन झालं ना, दुसऱ्या दिवशी काय काय लोक तंबाखू चोळतच. होय रे, चौथ्या दिवसाचं पिलू कुठलं आणलेलं रे? ती पिलू हा लय बॉम्ब जायचं रे. कसं कीर्तन झालं रे त्याचं? दुसरं लगे म्हण, अरे त्याचं कीर्तन, आम्ही गेलतो त्याच्या कीर्तनाला. हे त्याचं काय कीर्तन होतं मी? पडलं कीर्तन त्याचं, पडलं पडलं. अरे ते काय आंब्याचं झाड हाय का पडायला? पडलं, डासळलं, कुचलं. अरे काय पडलं कीर्तन रे? काय आपल्याला त्याचं कीर्तन नाही पटलं? काय महाराज होता मी? आपल्याला त्याचं कीर्तन नाही पटलं. बघ तुला नीट सांगतोय, मी काय तुला काय बोलवायलो नव्हतो. मला तुझ्याशी काय मला काय चोरी करायची नाही. मी काय तुला काय बोलवायला आलो नव्हतं. अरे बाबा 30 वर्ष झाली तुझ्या लग्नाला, तरी तुझ्या बायकोला पटना, तुला माझं कीर्तन केव्हा पटायचं? आणि तुला बुद्धी काय तुला माझं कीर्तन पटायला? तू बायकोला मॅडम म्हणतो.
बायकोला मॅडम म्हणतो. एका बायकोच्या अंगात आलं. नवरा थर 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 कापायला लागला आणि नवरा बायकोला म्हणतो आई. कुणाला? बायकोला. आई, ए आई, काय चूक झाली आई माझी, काय चूक झाली. आणि बायको नवऱ्याला म्हणती बालका. बालका कुणाला? नवऱ्याला. बालका, ए बालका, तू तुझ्या बायकोला साडीच्या दुकाना फुटणं नेलं रे बालका, साडीच्या दुकाना फुटणं नेलं. पण बालका बायकोला विचारलं नाही, बालका कुठली साडी आवडते. बालका, बायकोची सेवा कर, हाच तुझा परमार्थ आहे. चालते आई, बायकोची सेवा करणार. मग करा बायकोची सेवा, काय परमार्थ. चला ऐका ऐका, आपला तो विषय नाही, आपल्याला विषयाकडे यायचा आहे. वाराणसी म्हणजे काय? वाराणसी म्हणजे काय? काशी. वाराणसीला 1 महिना राहिलेल्याचं पुण्य, गोदावरीला 1 दिवस मुक्काम केलेल्याचं पुण्य, आणि मी पंढरपूरला चाललोय असं म्हणून नुसतं पाय ठेवल्याचं पुण्य सारखंच आहे. तुम्हाला माझं बोलणं खोटं वाटतंय? घ्या पुरावा. वाराणसी 1 मासा, गोदावरी 1 दिवसा, पंढरी पाऊल पडियसा, ऐसा ठसा नामाचा. आता पंढरपुरामध्ये एक नदी वाहते, कृष्णा नदी तशीच आली आणि पंढरपुरामध्ये गेली बरं का. म्हणून पंढरपुरामध्ये कृष्णा नदी वाहते. कुठली नदी वाहते पंढरपुरातनं? कृष्णा वाहते. कुठली नदी वाहते? कृष्णा वाहते. चंद्रभागा वाहते. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर. चंद्रभागेच्या नदीच्या किनारी जावा. मी काय म्हणतोय माझं जरा बोलणं नीट ऐका. चंद्रभागेच्या नदीच्या किनारी जावा किंवा पुलावरती जावा, वरनं उडी तेवढी टाकू नका, डोळे भरून चंद्रभागा बघा. आणि जर ऐका बरं का, ऐका, जर डोळे भरून चंद्रभागा बघितली तर काय होईल तुम्हाला माहिती आहे का? जगामध्ये जेवढी तीर्थ आहेत त्या सगळ्या तीर्थाच्या दर्शनाचं पुण्य चंद्रभागा डोळ्यानं बघितल्याच्या नंतर तुम्हाला प्राप्त होत. कळायला लागले का? डोक्यावरनं चाललंय. अवघीच तीर्थे खडती 1 वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. चंद्रभागी ताकद सांगतो नीट आहे का? लोक पवित्र होण्यासाठी नद्यामध्ये स्नान करतात, पण त्या नदी पवित्र होण्यासाठी आपल्या चंद्रभागेमध्ये स्नान करतात. महाराज म्हणतात ना, शंकर सांगे वर्षी जवळी, सकळ तीर्थे मध्यांग काळी, नियती पुंडलिका जवळी, करी ती आंघोळ वंदी ती चरण. आता चंद्रभागेमध्ये एक मंदिर आहे, ते मंदिर मसुबाचं मंदिर आहे. कोणाचं मंदिर आहे? मसुबाचं आहे. कोणाचं मंदिर आहे माहित आहे? मग तुम्हाला बोलत जावं, मग तुम्ही शांत कशाला बसताय? मसुबाचं मंदिर नाही, पुंडलिकाचं आहे. आता एक तेवढं काम करा, ऐका, पटापटा संतांची नावं सांगा. सोपान काका कुठं आले? हा बोल नका. सोपान काका कुठं आले? सासवडला. निवृत्तीनाथ कुठं आले? त्र्यंबकेश्वरला. माऊली कुठं आले? आळंदीला. तुकोबाराय देहूला. दामाजी पंत मंगळवेढ्याला. मुक्ताबाई कुठं आल्या? मुक्ताईनगरकडे आल्या. आता एक काम करा बरं का, आता एक काम करा, आता नुसतं बघा, आता चमत्कार बघा कशाला म्हणतात. एक काम करा, जावा आणि नुसतं पुंडलिकाचं दर्शन घ्या. कुणाचं दर्शन घ्यायचं? पुंडलिकाचं. आणि जर पुंडलिकाचं दर्शन घेतलं तर फायदा काय होईल माहिती आहे का? जगामध्ये जेवढी संत आहेत, जेवढे संत, त्या सगळ्या संतांच्या दर्शनाचं पुण्य फक्त पुंडलिकाचं दर्शन घेतल्याच्या नंतर तुम्हाला प्राप्त होत आहे. तुम्हाला माझं म्हणणं खोटं वाटतंय? महाराज म्हणतात ना, शंकर अवघी या संता 1 वेळ भेटी आणि पुंडलिक दृष्टी देखल्या. चला वर या, वर 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 तुम्हाला काय दिसेल? पांडुरंगाचा कळस दिसेल. कळसाचं दर्शन घ्या. हा मी मागाशी म्हणत होतो, काशी केल्यावर मोक्ष भेटत नाही असं मी म्हणत नाही. काशी केल्यावर मोक्ष भेटतो, पण ज्ञानोबा म्हणतात तिथं जाऊन मरावं लागतं. मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर आणि परिवेचे लागे शरीर तये गावे. मग आता काशीला जाऊन मरणं काय आपल्याला काय जमणार नाही? अशी काशी काय आपल्याला काय करता येणार नाही. मग मोक्ष पाहिजे तुम्हाला? मोक्ष पाहिजे तुम्हाला? पाहिजे. मग एक काम करा, जावा आणि पांडुरंगाचा कळस बघा. काय बघा? कळस. आणि जर पांडुरंगाचा कळस बघितला तर डायरेक्ट तुम्हाला मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. हे ताकद पांडुरंगाच्या कळसामध्ये आहे. तुम्हाला बोलणं खोटं वाटतंय? तुका म्हणे मोक्ष देखील कळस आणि तात्काळ हा नाश अहंकाराचा. मग चला चला, नाही जमलं पांडुरंगाच्या मंदिराची पाठ बघा. आणि पाठ बघितले काय महाराज म्हणतात ना, काय देखील रावळाची पाठ आणि तीर्थे घडती 360. मग आता चला आत या त्या. आणि पांडुरंगाचं तुम्हाला काय दिसेल? रूप दिसेल. आणि पांडुरंगाचं नुसतं मुख दर्शन घ्या. कशाचं दर्शन घ्या?
मुखदर्शन काय होईल? महाराज म्हणतात ना, काय महिमा वर्णो सांगणे किती किती, आणि कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते. अरे असं या पाटलाचं मंदिर आहे, त्या पाटलाचं नाव काय? विठू पाटील आहे. आणि आपलं पंढरपूर कसं आहे? हरी हरी जंबू या दीपा माझी, एक पंढरपूर गाव. जंबूया दीपा माझी, एक पंढरपूर. दोन्ही हात वर करा एकसाथ. हा, दोन्ही हात वर करा, दोन्ही हात वर एकसाथ टाळी वाजवायची. धन्यवाद माय बाप. क्या बात आहे. जंबू या दीपा माझी, एक पंढरपूर गाव. जंबूया दीपा माझी, एक पंढरपूर गाव. धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव. धर्माचे नगर देखा, विठू पाटील ताचे नाव. चला जाऊ दया दया, काही भजन मागाया. चला जाऊ दया थाया, काही भोजन मागाया. चला जाऊ दया दया, काही भजन मागाया. चला जाऊ दया थाया, काही भोजन मागाया. विठोबाचा धर्मदान, त्याच्या चरणी लक्ष लागो. हातवर. विठोबाचा धर्मदान, त्याच्या चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्मदान, ते चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्मदान, ते चरणी लक्ष लागो. वाह, क्या बात. वाह. जम्बू या दीपा माझ्या, आणि एक पंढरपूर गाव. असं आपलं पंढरपूर आहे. झाले माझं कीर्तन. म्हणून महाराज म्हणतात, पंढरशी जारे आल्या अनु संसारान दिनाचा सोयरा पांडुरंगान. तो काय करतोय? वाट पाय उभा भेटीची आवडी, आणि कृपाळू तातडी उतावळे. म्हणून महाराज म्हणतात, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा, हा सुख सोहळा स्वर्गीय. मग चालते तू कोबार आहे. 11 वाजून गेले त्या. मग विठ्ठल विठ्ठल म्हणावं. दुसरं काय? त्या देवाचं नाव घेऊन. महाराज रचनामध्ये म्हणतात, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. मग चालतंय तुकोबारा देवाचं नाव घेतो, पण तुकोबारा आहे काय? अहो, देवाचं नाव घेण्यामध्ये जातपात धर्म. तुकोबारा 4थ्या चरणामध्ये म्हणतात, सकळांशी येते आहे अधिकार, आणि कलियुगी उद्धार हरीच्या नाम. प्रत्येकाला इथं अधिकार आहे देवाचं नाव घ्यायचं. परमार्थ करा. आणि पाया पडून एक वाक्य सांगतोय, परमार्थ क्षेत्रामध्ये तुम्ही आम्ही माणसं आहे, जातीपात कधी करू नका. याचं कारण, स्वराज्याची स्थापना करताना राजाने कधी विचार केला नाही जाती आणि पातीचा. मावळ्यांच्या तलवारी पुढे नकराव चालत नव्हता 7.5चा. या मातीसाठी मावळ्या लढायला जात असताना विचार करत नव्हता दिवस आणि रात्रीचा. कारण अभिमान वाटत होता मावळ्याला ह्या महाराष्ट्राच्या मातीचा. ही गोष्ट लक्षात ठेवा. ऐका कशी आपली महाराष्ट्राची माती आहे. छत्रपती शिवाजी महाराज याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये येऊन गेले. अहिल्याबाई होळकर याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये येऊन गेली. आणि माना नाहीतर नका मानू. आता कोणाला पटेल ना पटेल, पण कीर्तनातून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय, एक वाक्य सांगू, ज्या कीर्तनातून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जात नाही ते कीर्तन सुद्धा अपूर्णच आहे. ह्या मताचा मी माणूस आहे. अरे राजांमुळे तर कीर्तन आहे. राजे जर नसते तर चोपदार जावं लागलं असतं आपल्या दोघांना चालत, आणि म्हणावं लागलं असतं, जहापना हम जरा थोड़ा सा कीर्तन करना चाहते हैं, अगर आपकी इजाजत हो तो हम जरा थोड़ा सा टाळा सा कुट लेते हैं. कसा कुट लेते? कुटू कुटू कुट लेते. ऐका, पण छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून सुरक्षित आहेत मंदिरावरले कळस. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून दारा पुढं पवित्र आहे तुळस. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून तर भोरणाय सुवासनीचं कपाळ. आणि छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून तर झाली हिंदवी स्वराज्याची सुवर्ण सकाळ. ही गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही. आणि ऐका, छत्रपती शिवाजी महाराज कोण होते? राम म्हणल्यावर मनाला शांती मिळते.
कृष्ण म्हणलं की पापातून मुक्ती मिळते आणि छत्रपती म्हणलं की 100 वाघाची शक्ती मिळते. ही गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला उगाच नाही मिळाले, जिजाऊंचा संस्कार होता. आणि जिजाऊने आम्हाला काय दिलं? हरी हरी माझी जाऊने माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. 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 समाज म्हणत होता जना राजा जे का. समाज म्हणत होता जना राजा जे का. आनंदाने नाचत होती प्रजा जे का. माझी जाऊने माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. 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 हो ऐका, स्वराज्यावरती ज्यावेळेस अडचण आली त्यावेळेस भवानी तलवार महाराजांनी बाहेर काढली आणि तलवार चमकली. हो तलवार चमकली. कशी चमकली? अरे चमके वा. शिवबाची तलवार चमके. शिवबाची तलवार. एक साथ बिजलीचा अवतार झेले ढालीवरती वार. चमके शिवबाची तलवार उगवत्या बिजलीचा अवतार झेले ढालीवरती वार. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराज धीराज योगीराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. चपात्या खाल्ल्या त्या का नाही त्या? आवाज जरा जोरात येऊ द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. वा अंगावरती काटा आला का नाही? आणि छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घेतल्याच्या नंतर ज्याच्या अंगावरती काटा येत नाही त्याचा काटा काढावा. अभिमान आहे आपला. म्हणून सकळांसी येते आहे अधिकार कलियोगी उद्धार हरीच्या नामे. कुमार शेवटच्या नामामध्ये म्हणता तुका म्हणे नामा पाशी चार मुक्ती ऐसे बहुता ग्रंथी बोलेले. आता जवळपास माझ्या कीर्तनाची वेळ संपत आलेली. किती वाजले? टायमिंग किती झाले? 11:15. दररोज कीर्तन कितीला सुटतं? 11ला. मग आज 11:15 झाले तर मग तुमचं काय उठायचं प्लॅनिंग हाय का नाही? काय नेमकं का काय ठरवलंय का 4 वाजेपर्यंत न्यायचं आहे? काय प्लॅनिंग आहे का काय? वा अतिशय सुंदर नियोजन केले. आणि सप्त्याचं वर्ष मला वाटतं किती आहे? 37वा आहे. आपल्या सप्त्याचं वर्ष 37वा आहे. आपल्या सप्त्याचा 100वा व्हावा एवढीच पांडुरंगा चरणी प्रार्थना करतो. आणि अतिशय गोड सप्ताह आणि सप्त्याच्या खऱ्या अर्थानं वाढत गेला पाहिजे. आणि एखादा शब्द जरी चुकीचा गेला तर तुमचा मुलगा समजून मला माफ करा. आणि जरी तुम्हाला माझं कीर्तन यूट्यूबला फेसबुकला इंस्टाग्रामला ऐकायचं असेल संस्कार महाराज खंडागळे असं नाव सर्च करा. किंवा आमच्या खरा दादांचा ओम साई नावाचा चॅनल आहे यूट्यूबवरती जावा. ओम साई नावाचं असं नाव सर्च करा. आता माझं नाव सर्च करा तरी सुद्धा दादांचं चॅनल बघायला मिळेल. आणि सगळ्यांनी आमच्या दादांच्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. आणि हो ते घंटीचं बटन दाबायला अजिबात विसरू नका. जेणेकरून नवनवीन प्रकारचे ताजे ताजे मसालेदार व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत निवांत रहा, मनसोक्त जीवन जगा. और जानकारी के लिए सिको ऐप डाउनलोड कीजिए. जमलं का नाही? हो जमलं का नाही?
जमलं का नाही? हा, जमलं चालतंय, काय अडचण नाही. गायकवाड टाळेकर सरांना धन्यवाद देतो. आणि जे काही चुकलं असेल, हो का, कोपऱ्यापासून हात जोडतो, मला माफ करा बरं का. जे काही चुकलं असेल, हरिदादा, तात्या, सगळे सर्वच तुम्ही ग्रामस्थ असतील, जे काही चुकलं असेल कोपऱ्यापासून हात जोडतो, मला माफ करा. हो महिला म्हणजे समजा लिकरू चुकलं तर आईचं काम माफ करणं असतं का नाही सांगा बरं. खरं काय सांगा, मी तुमचं कोण आहे? लिकरू आहे. मी तुमचं गरीब लिकरू आहे का नाही सांगा बरं. हो, गरीब आहे का नाही सांगा. हे गरीब आहे का नाही सांगा. लिकरू तुमचं गरीब आहे आणि एखादा शब्द चुकीचा गेला तर तुमच्या लेकराला माफ करा. आणि एवढी माफी मागून जरी एखाद्याला मला माफ जर करायचं नसेल, त्याला काय करायचंय ते करा, असं मी अजिबात म्हणत नाही. माफच करा. झाले माझं कीर्तन, पण जाता जाता एकच वाक्य बोलतो. झाले माझं कीर्तन, पण एकच वाक्य बोलतो. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. नाही तुम्हाला अपेक्षा आहे बरोबर आहे, पण जमलं नाही ना म्हणावं असं आता बोलणं. जमलं नाही ना, आता जमलं. आता ऐका अध्यक्ष महोदय, मी आज विधानसभेमध्ये, विधान भवनामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितोय, मी आता चाललोय, पण माझं वाक्य तुम्ही ध्यानात ठेवा. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. आता बोलू का पुढलं वाक्य? या 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 बसा आमच्या शेजारी बसा. कीर्तन ऐका. गायकवाड टाळेकर सर धन्यवाद देतो. आणि झालेली कीर्तन सेवा पांडुरंगाच्या समर्पित करतो. एकदा मोठ्याने म्हणा, राम कृष्ण हरी. आवाज आला पाहिजे. राम कृष्ण हरी. टाळकरी आवाज आपल्या तर पहिल्यांदा आपल्या तोंडात रामकृष्ण हरी निघलं पाहिजे. सगळ्यांनी मोठ्याने म्हणा. गायनाचार्य, पकवाज वादक सगळ्यांनी मोठ्याने म्हणायचं, राम कृष्ण हरी. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम 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 तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.